खूप मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत, स्क्रिप्ट रायटर आहेत, मल्टिपल कामं करणारे असे जे पडेल ते काम करतो, म्हणजे पैसे मिळेल ती सगळी कामं मी करतो. एक नाम सब काम किंवा एक नाम पडेल ते काम. कास्टिंग डिरेक्टरला कास्टिंग डिरेक्टरचं कास्टिंग झालेलं आहे. सर मला म्हणलेले की ह्यावेळी तूच कर, तू कास्टिंग डिरेक्टर पिक्चरचा, तुझं नाव येणार, तुला त्याचे वेगळे पैसे मिळणार. कसं आहे, प्रत्येक पायरी ही जपून चढली पाहिजे, जपून उतरली पाहिजे. आणि म्हणलं तसा प्रत्येकाच्या आयुष्यात पायऱ्या येतात वेगवेगळ्या. अभिवाचन केलं, मग राज्यनाट्य रामनी मला घेऊन एक नाटक लिहिलेलं, मग ते केलं. काबिल बनू, कामयाबी झक मार के पीछे आएगी. हाय, नमस्कार, मी मैथिली आणि आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत विनोद वणवे, जे खूप मोठे कास्टिंग डिरेक्टर आहेत, ॲक्टर आहेत, स्क्रिप्ट रायटर आहेत, पडेल ते सगळं काम करणारे आहेत. मल्टिपल कामं करणारे असे विनोद सर आज आपल्या इथे आलेत. म्हणजे जे पडेल ते काम करतो, म्हणजे पैसे मिळेल ती सगळी कामं मी करतो. एक नाम सब काम किंवा एक नाम पडेल ते काम. म्हणजे ऍक्टिंग, रायटिंग, त्याच्यानंतर कास्टिंग. तुम्ही असं कधी म्हणा लाईव्ह बना दूंगा असं वगैरे म्हटलंय? नाही, असं कधी नाही म्हणलेलं, पण मला असं वाटायचं की नाही यार, ह्याचं काहीतरी भारी झालं पाहिजे राव. पण मग हे असे सगळे रोल्स असे करत राहावे लागतात का ऍक्टर्सना किंवा डिरेक्टर्सना? की आता तुम्ही कसं कास्टिंग पण करता, तुम्ही ऍक्टिंग पण करता, तुम्ही स्क्रिप्ट पण लिहिता, ते ही गरज झाली आहे काळाची, म्हणजे तुम्हाला मल्टिपल रोल्स करावेच लागतायत की तुमचं पॅशन आहे स्वतःचं? खरं तर माझं फक्त ऍक्टिंग हेच पॅशन होतं पहिल्यापासून, म्हणजे अजून पण तेच आहे तेवढ्या लेवलचं. पण मी प्रवीण सरांच्या म्हणजे जवळ गेल्यानंतर त्यावेळी त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली की फक्त ऍक्टर झालास तर आयुष्यभर भीक मागत बसशील, की दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागेल की मला रोल दे, म्हणजे कोणीतरी स्क्रिप्ट लिहिलं पाहिजे, त्यात तुला रोल असला पाहिजे, मग तो तू करू शकशील असं कोणाला तरी वाटलं पाहिजे, मग तू तिथपर्यंत पोहोचला पाहिजेस, मग त्या माणसाला तुझं आवडलं पाहिजे काम, हे सगळं आहे. आणि रायटर डिरेक्टर झालास तर आयुष्यभर लोकांना कामं देत राहशील, मालक होशील, संधी क्रिएट करशील, स्वतःसाठी क्रिएट करशील. आणि मला त्यावेळी कसं होतं, खूप तसे कमी पैसे म्हणजे मिळायचे व्यवस्थित, पण असं आपल्या गरजा वाढत जातात ना. मग ते मला एक एक काम द्यायचे की मग इव्हेंट मॅनेजमेंट कर, मग इलेक्शनचं कॅम्पेन आलं तर ते कर, मग आता तू टायपिंग करतोच तर 2-3 ओळी लिही. मग मी पडेल ते काम करत गेलो. आणि कोणी म्हणलं की अरे तू हे करतोस का, करू, हरकत नाही, करून बघू, असं करत करत करायला लागलो. आणि नेमकं जे करत गेलो त्याच्यात क्लिक होत गेलं त्यात आणि सक्सेस होत गेलो. पण मग ऍक्टिंग मागे पडली का त्यामुळे? हा, ऍक्टिंग मागे पडली, पण मग मी थांबवलं नंतर. मग बाकी मग ऍक्टिंग खूप मागे पडली. म्हणजे 2012 ते 2015 मी काहीच केलं नाही. फक्त एक देऊळबंद मध्ये सरांनीच मला रोल दिलेला, सलीमचा, म्हणजे टेररिस्टचा रोल होता. आणि मग ते शूटिंग संपलं, देऊळबंदचं रिलीज झाला, आणि मला असं वाटलं की यार म्हणजे आज मेरे पास पैसा है, गाड़ी है, सब पगार है, सब कुछ है, लेकिन मेरे पास माँ नहीं है, तसं मेरे पास अभी एक्टिंग का काम नहीं है. किंवा आणि दुसरं हे पण होतं की मला एक सरांच्या जवळ आहे किंवा ओळखीचं आहे म्हणून कुणी मला काम देते असं नको होतं पहिल्यापासून. मी म्हणलं नाही, आता फक्त, मग सरांनी मी सांगितलं की सर आता मला ब्रेक हवाय, मी आता जॉब सोडतो, ऑफिसचं पण मॅनेज करायचो मी सरांचं. कसले लकी आहात राव तुम्ही, असं तुम्ही सांगितलं की मला ब्रेक हवाय आणि तुम्हाला ब्रेक मिळाला, असं काय? असं थोडी लोकांच्या नाही त्यावेळी, कारण आम्ही त्यावेळी काय झालेलं, 2014चं सुरुवातपासून ते 2015च्या जुलैपर्यंत नॉनस्टॉप सुट्टी न घेता जवळजवळ 20 महिने आम्ही काम केलेलं. म्हणजे 20 महिने काम केलेलं आणि सुट्ट्याच नाही. म्हणजे त्यावेळी इलेक्शन्सचं पण काम होतं, 18-18, 20-20 तास. म्हणजे असं झालेलं की आता म्हणजे मरू जर ब्रेक नाही घेतलं तर. आणि सरांना पण खूप दया आली त्यावेळी की नाही ठीक आहे, तुम्ही 1.5 महिना सुट्टी घ्या. आणि मी आणि राम एकत्र होतो तेव्हा. मग रामला म्हटलं आता सुट्टी घ्यायची आणि वाटेल तेव्हाच यायचं. पण
सो आय टेक माय वर्ड्स बॅक. असं नाहीये, डायरेक्ट ब्रेक नाही मिळालाय, ब्रेक न घेता काम केले म्हणून ब्रेक मिळालाय. आणि मग तेव्हा मग ठरवलं की आता नाटक करायचं, मिळेल तसं नाटक करायचं आणि स्वतःला ग्रूम करायचं. म्हणजे मला व्हायचंय, माझी ओळख आहे म्हणून मी ऍक्टर होण्यापेक्षा मला येतंय, मला जमतंय म्हणून मी ते म्हणतो ना, काबिल बनो कामयाबी झक मार के पीछे आएगी, तसं मी ठरवलं. आणि मग अभिवाचन केलं. मग राज्यनाट्य रामनी मला घेऊन एक नाटक लिहिलेलं, मग ते केलं. एक सोलो परफॉर्मन्स केला. आणि एक HIV ह्याच्यावरती एक सोलो होता आमचा, तर तो केला. आणि एक अजून की गावकथा नावाचं नाटक केलं. म्हणजे सलग 9 महिने असं होतं माझं की मी रोज कुठल्या तरी प्रॅक्टिसला जायचो. आणि त्याच वेळी आम्हाला थोडं मध्ये एक इलेक्शनचं काम मिळालं पथनाट्याचं, त्यामुळे मग त्यातनं पैसे आले चांगले. त्यामुळे असं झालं की मला 9 महिने कामच करायची गरज नाही पडली. कास्टिंग डिरेक्टर ही टर्म आपल्यासाठी इतकी नवीन आहे एकतर, आपल्या सगळ्यांसाठीच. म्हणजे ते तर क्लिक झालं, नंतर तुम्ही करत गेलात. पण मुळात मला तर ते जर्नलिस्ट आहेत हेही मला जास्त असं हे वाटतं की हे आउट ऑफ द बॉक्स फील्ड्स आहेत ही, किती म्हटलं तरी. आणि मला जर्नलिझम, मला असं वाटलेलं की मी जर्नलिझम करत राहिलो तर मला ते आणि हे फील्ड असं पॅरली करता येईल. पण तिकडे आमच्याकडे त्यावेळी संजय तांबट सर होते, त्यानंतर उज्ज्वला बर्वे मॅडम होते, त्या आता रिटायर्ड झाल्या, किंवा माधव गोखले सर होते आणि नाईक सर पण होते. त्या सगळ्या लोकांनी मला सांगितलं की तुला असं नाही करता येणार. म्हणजे हे दोन्ही फील्ड सेम आहेत, पण इथे असं आहे की आयदर ऑर. म्हणजे जर्नलिझम मध्ये जर गेलास तर तुला फक्त तेच करावं लागेल, आणि इकडे गेलं तर हेच, म्हणजे दुसरं काही करू शकत नाही. माझा प्रश्न मगाशी तोच होता की त्यामुळे मी ते सोडलं. हा, म्हणजे तुम्ही मग एंटरटेनमेंट मध्ये जी काही कामं पडतात ती करायला लागलात. एंटरटेनमेंट मध्ये पडतात ती कामं, किंवा पण फील्ड दोन एकत्र नाही होऊ शकत. हा, नाही होऊ शकत. किंवा वेगळ्या क्षेत्रातली पण कामं, पण त्याच्यामुळे मला हे काम सोडावं लागत नाही अशी कामं. म्हणजे कुठेतरी असं शिबिर आहे, म्हणजे काय सांगतो, एक शिबिर भरायचं इकडे, आमदार लक्ष्मण जगताप जे होते त्यांच्याकडे शिबिर भरायचं आणि त्यांना लॅपटॉपची मुलं लागायची. आणि माझ्याकडे जे पैसे संपले, मला एकजण म्हणला रे तिकडे लॅपटॉपवर काम करणारी मुलं हवी आहेत रजिस्ट्रेशनसाठी, तर तू देऊ शकतो का? म्हणलं यार असे पैसे संपलेत, आता काय करायचं? म्हणलं असं म्हणलं देऊ शकतो. मला काही माहित नव्हतं, पण मी मिळवली ती मुलं. अच्छा, म्हणजे पैसे संपले की हे अशी कामं करायची पटकन. आणि मग नंतर माझं मिळायची कामं. म्हणजे नंतर 1.5-2 वर्ष माझं असं झालं की मला महिन्यात फक्त 5-6 दिवस काम केलं की महिन्याचे पैसे. असं कोणतं काम करत होतं? हे असंच कुठेतरी लॅपटॉपवाली मुलं पाहिजेत, पटकन दे. मग आता कोणाचं तरी नाटक बसवायचं, नाटक बसवून दे. मग काय बाबा इकडे एक इव्हेंट आहे तेवढा कर. किंवा मग छोटी छोटी कास्टिंगची कामं, छोटी छोटी लिखाणाची कामं, छोटी छोटी कुठेतरी ऍक्टिंगची कामं, असं. अच्छा, म्हणजे त्याला असं काही पॅटर्न नव्हता. आणि मी ठरवलं की पडेल ते काम, म्हणजे पैसे मिळतील ते सगळं करायचं. आणि असं करत गेलो, आणि जे करत गेलो त्यात यश मिळत गेलं. म्हणजे म्हणतो ना, लाट घालेल तिथं पाणी काढ. ही प्रायोरिटी बदलली कधी? म्हणजे पैसा कमवायचा आहे, काहीही करून पैसा कमवायचा आहे, पासून ते आता चांगलंच काम करायचंय, काय पडेल ते नाही करणार, हा डिफरन्स किंवा ही गॅप कशी भरून निघाली? ऍक्च्युली म्हणजे पैसा कमवायचा आहे असं कधी, म्हणजे फक्त पैसा कमवायचा म्हणून कधी काम नाही केलं मी. म्हणजे असं व्हायचं की आता येतंय काम तर कशाला नाही म्हणायचं. आणि कोणाची तरी ती गरज आहे ना, म्हणजे कोणीतरी हेल्प म्हणून हे आपल्याला काम करायला सांगितलंय म्हणून करूया, मग करूया. अच्छा चल करतो. मग कधी कधी नको अरे हे, मग ते नाही यार प्लीज कर ना आपल्यासाठी. मग ते आपण थोडं पाघळतो ना, तसं लोण्याचा मऊ गोळा असल्यामुळे आतमध्ये पटकन डायरेक्ट स्वतःच कौतुक चाललंय, लोण्याचा गोळा वगैरे. स्वतःच कौतुक नाही, मला माहित नाही. असं कुणी काय मागितलं ना किंवा कुणी असं काय कर म्हणलं ना, मला नाहीच म्हणता येत नाही. मला खूप अवघड जातं नाही म्हणायला, माहित नाही का. म्हणजे आज तसं नाही ना केलंय तुम्ही? म्हणजे मी विचारलं इंटरव्ह्यूसाठी, नाही म्हणणं अवघड झालंय म्हणून आपलं चला नाही, मी तुम्ही नाही म्हणजे विचारायच्या आधीच हो म्हणून ठेवलेलं. तर ते कधीच नव्हतं. नाही तर फक्त पैसे कमवायचे असं ठरवलं असतं तर खूप तशा संध्या पण होत्या. पण मी ठरवलं की फक्त पैसे नाही कमवायचे, आपल्याला नाव कमवायचंय, आणि त्याच्यासाठी पडेल ते काम तर करायचंच आहे. पण त्याच्याबरोबर नवीन गोष्टी शिकायच्या. म्हणजे सिनेमे बघत राहणं, वाचत राहणं, गोष्टी लोकांना भेटत राहणं, लोकांचं काम बघणं,
स्वतःला ऑब्झर्व करणं, बाहेर ऑब्झर्व करणं, बरोबर. हे करत होतो. आणि ह्या सगळ्या प्रायोरिटीज मी बदलल्या 2019ला. बर. म्हणजे मुळशी पॅटर्न नंतर. मुळशी पॅटर्न झाला तो म्हणजे टर्निंग पॉइंट होता. आणि त्याच वेळी पॅरलल मला ऍक्टिंगचं खूप वेळ होतं, म्हणून मला एक खूप चांगला सिनेमा मिळालेला ज्याच्यामध्ये माझा ऑलमोस्ट पॅरलल लीड रोल होता, गोट्या गँगस्टर नावाचा. अच्छा. पण तो सिनेमा त्या काही कारणांमुळे पूर्ण नाही होऊ शकला, ओके. कारण त्याचे डिरेक्टर वारले नंतर, ओके. राजेश पिंजानी सर. त्याच्यामुळे तो पूर्ण नाही होऊ शकला. तर मग तेव्हा मी ठरवलं की आता बास, आता फक्त आपण ऍक्टिंग करायची, त्यानंतर रायटिंगचं काम करायचं स्वतःसाठीचं, आणि डिरेक्शन पण माझं तसं एवढं पॅशन नाहीये. डिरेक्शन मला नाटकाचं जास्त आवडतं करायला. आणि बाकी मग सरांच्या सिनेमाचं सर आले, प्रवीण सर, की मग तिकडे जुना विनोद 2012चा नाही म्हणायचं नाही, म्हणजे म्हणूच शकत नाही. ऍक्च्युली आपोआप एनर्जीज येते, काय कनेक्शन आहे मला माहित नाही, पण त्यांनी मला एखादं काम सांगितलं की माझ्यात आतूनच एनर्जी येते. ते सोडलं तर बाकी मग कामं नाही करायची असं ठरवलं. मग नंतर काही काही वेळेला खूप असे छोटे छोटे रोलवाली काम आली किंवा बाकी काही काम आली, पण मग मी ती. आता हे झालं की प्रायोरिटीज ठरवणं ती आपल्यापुरती असतात. पण एक मुलांचं असं असतं की म्हणजे आता मुलींना तरी मुभा, म्हणजे मी खूप जनरलाइज स्टेटमेंट करते इथे, पण मुलींना तितकी जबाबदारी एकदम टाकली जात नाही अंगावर फॅमिलीकडनं जितकी मुलांवर टाकली जाते. सो अशा फील्डमध्ये जाताना ही धाकधूक एक कायम मनात असते की अरे पैसे कमवायचे, म्हणजे आपल्याला वाटणं हे सुद्धा त्यातनंच येत असेल कदाचित. तर मग तेव्हा म्हणजे ती तुमची काय तो डायलेमा कसा होता? तो डायलेमा म्हणजे माझा असा होता, म्हणजे मी खूप 17व्या-18व्या वर्षीच ठरवलेलं ह्या फील्डमध्ये काम करायचंय, आणि मी 19व्या वर्षापासून घरनं पैसेच घेतले नाहीत. म्हणजे मी कॉलेजला असताना पण हॉटेलमध्ये जॉब करायचो पार्ट टाइम, कारण नाटक करायला पैसे लागायचे. कारण आमच्याकडे कसं नाटकाला प्रॅक्टिसला कोणी येत नाही, म्हणून मी सगळ्यांना रोज चहा वडापाव चारायचो, आणि त्याच्यासाठी पैसे कुठनं आणायचे. आणि मला त्यावेळी सिम्पली असं वाटायचं, कारण तशी परिस्थिती आमची ठीकठाक होती तेव्हा. तर मला असं वाटायचं यार आपल्याला बाहेर खायला आवडतं, आपल्याला फिरायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतो, तर हे आपल्याला करायला आवडतं, तर मग आपले पैसे आपण कमवले पाहिजेत. मग मी तेव्हापासूनच कामं करायला सुरुवात केली होती. आणि मला पैशाचं टेन्शन तेव्हापासून कधीच नव्हतं, म्हणजे टचवूड असं म्हणेन मी, कारण मला कुठं ना कुठनं पैसे यायचेच. म्हणजे कधी कधी अकाउंटचा बॅलन्स 13 रुपये झालाय, मग कधीतरी कोणाला तरी उसने दिलेले, मग देऊन टाकायचा. काय नशीबवान माणूस असेल किंवा पैसे लोक स्वतःहून आणून देतात, कधीच बुडलेले नाहीये. एकदा तर म्हणजे मी तो आता किस्सा नंतर सांगेन, राम माया बरोबर असताना एका वायफायच्या ऑफिसमध्ये आम्ही रिसेप्शनला जाऊन बसलो होतो, त्यांनी आमचे पैसे दिले, त्यांनी लगेच दिले. आणि मग कामं यायची, 1 दिवसाची 2 दिवसाची नवीन कामं यायची, आणि ज्या बेसिक गरजा त्या भागायच्या. आईश नाही करता यायची खूप, पण बेसिक गरजा आपल्या भागायच्या, म्हणजे रोटी कपडा मकान कम्प्लीट व्हायचं, ते चालू आहे. त्याच्यामुळे मग ते करत गेलो, आणि ते करावं लागतं, म्हणजे प्रत्येकाने ते केलं पाहिजे. म्हणजे माझ्या आईचा तर आता 2023 पर्यंत सपोर्ट नव्हता. माझी आई मला म्हणायची की काय हे करतोय, हे असलं कुठले कसले रोल करतो, कधी येतो कधी जातो कळत नाही स्क्रीनवरती माझी आई. आणि त्यानंतर लॉकडाऊन आलं, आणि लॉकडाऊनमध्ये सगळ्यात काही पहिलं बंद झालं तर म्हणजे चित्रपट, नाटक आणि ह्या क्षेत्रातल्या लोकांची कामं सगळ्यात पहिले गेली. तर माझी आई त्यावेळी म्हणली की काय बघ, तुला सांगत होते आता बसताय ना घरी, एक काम कर, इकडे आपण JCB घेऊ, तू JCBचं बघ, बाकी काही करू नको. किंवा म्हणजे JCB गेलं तर क्रेन घेऊ असं. म्हणजे नंतर आमच्या आईची पण, म्हणजे भारतावर आमच्या आईचा पण विकास झाला, त्यामुळे परिस्थिती बदलली. तर आमच्या म्हणले की कुठं करत बसतो आपण इथं, तू फक्त ते JCB घेऊ, नाही तर ते हायवा घेऊ, मुरुम वगैरे व्हायला गाड्या असतात, ट्रक असतात, डंपर, तू फक्त इथं राहून बघ, मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरायचं पास. पण मी म्हणलं नाही अगं, मी 10 वर्ष घालवली आहेत, तर असं सगळं सोडून आलं तर मी कसं, म्हणजे. आणि मला पैसे तर मला माहिती आहेत नशिबाने खूप येतील माझ्याकडे, आणि मी खूप श्रीमंत होणार आहे म्हणलं मला माहिती आहे. पण मग लंडनला गेल्यावरती काय अप्रोच बदलला? लंडनला गेलो तेव्हा अप्रोच बदलला थोडासा.
आत्ता मग नवरदेव BSc ॲग्री बघितल्यानंतर अप्रोच बदलला. त्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये लोकांनी माझी नावं घ्यायला सुरुवात केली, म्हणजे मुळशी पॅटर्न वेळी, त्याच्यानंतर धर्मवीरच्या वेळी राईट हँड आणि सरांच्या बोलण्यामुळे वगैरे पण थोडासा फरक पडला. पण तरी कसं आमच्याही थोडी जास्त प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळे तिचं असं होतं की हेच कर असं नाही, पण की पैसे मिळव बाबा चांगले, की तू सुखी राहशील. अल्टिमेट त्यांचं हे की बाबा म्हणजे कुठल्याही प्रत्येक घरच्यांचं हे वेळेत झालं पाहिजे, हो. आणि म्हणजे प्रत्येकाच्या घरच्यांचा हाच अप्रोच असतो, सेटल झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे. आणि आपलं असं होतं की आपल्याला जिएंगे तो यही, मरेंगे तो यही, नाहीतर मग काय उपयोग नाही ना. आणि खूप पहिल्यापासून असं डोक्यात बसलेली की भाई एकदाच जन्म मिळालाय आणि तो आपण आपल्या पद्धतीने आयुष्य जगलं पाहिजे, नाही तर मग काय दुसऱ्याने आपल्याला परत नंतर असं नको वाटायला यार हे करायला पाहिजे भाई, आत्ता वाटतंय आत्ता करायचं बास, खरी गोष्ट. आणि लहानपणी खूप एकतर 40-50% वाला होतो ना, 40-45. हा, म्हणजे मला अक्षर पण खराब होतं आणि नाही म्हणजे लक्ष एवढं लागायचं. तर तशा मुलांना तुम्हाला माहिती 40-50% मधल्या मुलांना वर्गात काही किंमत नसते, शाळेत काही किंमत नसते, घरातही त्यांना किंमत नसते. म्हणून आईने स्टेथोस्कोप नाही सुचवला, आईने जेसीबी सुचवला. म्हणजे हा जेसीबी 2020 ला सुचवला, 2010 ला आई मला म्हणायची रिक्षा घे, किंवा माझे मामा मला म्हटलं अरे कशाला शिकतो, किती टक्के पडले, तेव्हा तरी मी 11वी-12वीला जरा 60% वगैरे पाडले होते अभ्यास करून, थोडी इज्जत मिळाली. 60%. आणि अभ्यास नव्हता केला ऍक्च्युली, असेच पाडले, कारण अकाउंट्स त्यावेळी माझं खूप मला आवडायला लागलेलं, आणि अकाउंटला मी 100 पैकी 95-98 हे पाडायचो. कारण काय फक्त कॅल्क्युलेशनचा विषय, लिहिण्याचा काही विषय नाही, त्यामुळे कंटाळा यायचा. तेव्हा म्हणले 60 काय होते, 80-85 पाहिजे. मी म्हणलं यार अवघड आहे. मग ते म्हणायचे मी शिपाई म्हणून वगैरे लाग इथे, आणि मला इतका राग यायचा त्यावेळी. त्याच्या आईला आमचे वडील गरीब आहेत, आमची आई गरीब आहे आता, म्हणून मग आम्ही काय शिपाई व्हायचं, मग आमच्या पोरांनी काय व्हायचं, क्लर्क व्हायचं, मग त्याच्यानंतरच्या पोरांनी सिनियर क्लर्क व्हायचं, म्हणजे आमच्या 10 पिढ्यांनंतर कुणीतरी मॅनेजर मालक व्हायचं का, असं हे माझ्या खूप डोक्यात बसलेलं शाळेपासून. की खूप लोक म्हणायची तुम्ही गरीब आहे, आणि श्रीमंत असतील तर त्यांना एक वेगळी व्हॅल्यू, गरीब असतील तर एक वेगळी व्हॅल्यू. तर मला असं वाटायचं यार हा पोरगा श्रीमंत नाही, ह्याचा बाप श्रीमंत आहे ना, आणि मी गरीब आहे, माझा बाप गरीब आहे म्हणून, पण मी गरीब नाही राहणार भाई, आपण आपले पैसे स्वतः कमवतो, म्हणजे मी श्रीमंत आहे की नाही आज. तर हा माझा अप्रोच होता. त्यामुळे मी ठरवलेलं की जगात काही नाही झालं ना तरी चालेल, पण नाव आणि पैसा हे 2 गोष्टी कमवायच्या. आणि मग ते कसं कुठनं मिळेल, आणि सगळी किंमत मला नाटकात काम केल्यानंतर मिळायला लागली. म्हणजे नाटकात असं ऍक्सिडेंटली भाषण करायला उभं राहिलो एकदा, आणि त्या दिवशी 4 मुलांनी आणि 2 मुलींनी माझ्याशी सेकंड केलं. मला वाटलं यार टाळ्या वाजवल्या काहींनी, म्हणलं भाई आपल्याला हे केलं पाहिजे. पण मग हे राजकारण्यांना सुद्धा मिळतं. आणि हॅव्हिंग सेड दॅट, बारामती बॅकग्राऊंड, बारामतीत बालपण वगैरे, आता बारामती आणि पॉलिटिक्सचा फारच जवळचा संबंध आहे, तर घरच्यांना असं कधी नाही का वाटलं की तुम्ही पॉलिटिक्स, किंवा तुम्हाला पण फॉर दॅट मॅटर? मला वाटलेलं, म्हणजे आत्ता पण आमच्या इथे जे नगरसेवक निवडून येतात, आम्ही जिथे राहतो तिकडे, त्यांना आमची आई बरीच मदत करते, म्हणजे वोटिंगसाठी ह्याच्यासाठी. आणि मी कॉलेजला असताना मला संधी आलेली की राष्ट्रवादीचा स्टुडंट युनियनचा उपाध्यक्ष होण्याची, आणि मी थोडं बोलका होतो, आणि त्यावेळी लोकांच्या टच मध्ये आलेलो, आणि होते चांगल्या मुलांची चांगले संबंध होते. पण मी त्याच वेळी सेम टाइम जॉब करायचो हॉटेलमध्ये, आणि माझ्यानंतर लक्षात दिलं की हॉटेलमध्ये जॉब करायचा, परत पक्षाचं काम करायचं, परत नाटक करायचं, ते हे तिन्ही जमणार नाही. आणि उपाध्यक्ष काय करतो, हॉटेलमध्ये जॉब करतो, ते सांगायला कसं वाटेल, म्हणून मग ते नाही केलं. किंवा मी काही सुरुवातीच्या काळात खूप ABVPच्या मीटिंग्सला पण जायचो. मी आधी वेगळ्या कॉलेजमध्ये होतो तेव्हा जायचो, मग ते पण कार्य, मी आंदोलनं पण केलेली आहेत तेव्हा 2-4 वेळेला. पण नंतर लक्षात आलं की नाही यार आपल्याला नाटक आणि ह्याच्यात शाश्वती आहे. आणि बारामतीत एक आडनाव सोडून दुसरं कोण मोठं शकत नाही, तेव्हा मला कळलेलं. म्हणजे पवार सोडून दुसरं कोणी तसं त्या लेवलला जाऊ शकत नाही. आणि आपलं कसं होतं भाई, जायचं तर टॉपला, नाही तर मग आहे ते बरे ना सामान्य, म्हणजे कॉमन नाही राहायचं.
बरोबर. आणि म्हणजे ते त्याच्यामुळे पण आहे, त्यांनी तेवढा विकास पण केलेला आहे म्हणा, तेवढी डेव्हलपमेंट आहे खरी तिकडे, गोष्ट आहे. त्याच्यामुळे आणखीन म्हणजे तसं काहीच. आणि मेन ह्या शाहरुख खान आवडायला लागलेला 9वी-10वीत, त्यामुळे मग म्हटलं आता हे एक असतंच का पोरांचं, म्हणजे हो. वयात आलं की शाहरुख खान आवडतोच. वयात आलं की शाहरुख खान आवडतो 14-15 वर्षानंतर. तर मी त्याच वयात बरोबर, आणि आमच्या काळात त्याच वेळी ते मोहब्बत आहे, कल तेव्हा हो ना तर हो, म्हणजे लाटच होती पूर्ण. हे पिक्चर आलेले. आणि कसं आपलं शाळेत क्रश बिश असतोच, माझे तो होतेच 8वीतच. मग शाहरुखची ऍक्टिंग वगैरे करायचं? शाहरुखची ऍक्टिंग वगैरे करायचो मी तेव्हा. दाखवा खूप. आता नाही दाखवू शकत, कारण का सांगतो, कारण मी तेव्हा खूप मिमिक्री करायचो आणि खूप नाही, म्हणजे मला मुली आणि हे खूप इम्प्रेस व्हायच्या यायचंच होतं तेव्हा, खूप इम्प्रेस व्हायच्या माझ्यावरती. बरं. आणि मग नंतर मी एक वर्कशॉप केलेलं, एक योगेश सोमण सर म्हणून आहेत, बरं, पुण्यातलेच आहेत, नाटकातलं खूप मोठं म्हणजे डिरेक्टर, रायटर, ऍक्टर. तर त्यांनी आम्हाला एका वर्कशॉपला सांगितलेलं की मिमिक्री करत राहाल तर तुम्ही त्याच्यातच अडका, कारण नंतर नंतर असं व्हायला लागलं की डायलॉग बोलतानाही तोच टोन यायला लागला, हे होतं. तर त्याच्यामुळे म्हटलं मग यार तुम्ही थांबवलं? मग मी थांबवलं तेव्हा फर्स्ट इयर सेकंड इयर मध्येच मग मी ते बंद केलं. कारण आपल्याला ज्या गोष्टीमुळे आपल्या करिअरला ब्रेक लागतोय त्याला पहिला ब्रेक लावायचा. प्रवीण सरांची खूप चांगली हो, मिमिक्री प्रवीण सरांची करतो मी. ती तरी करा. हा, ती शेवटी करतो ना शेवटी काय. बर, तुम्ही कास्ट केलेला खरंच एक कुठला तरी मोठा ऍक्टर झालाय, असं झालंय का? ऍक्च्युली खूप मोठा ऍक्टर झालाय असं नाही म्हणता येणार, पण मी कास्ट केलेला माणूस सगळ्यांना खूप आवडलाय आणि सगळ्यांनी त्याला डोक्यावर घेतलंय. कोण? असं झालंय. तुम्ही मुळशी पॅटर्न बघितला असेल सर, प्लीज. तर मुळशी पॅटर्न मध्ये ओम भूतकर कास्टिंग मी केलेलं. वाव, ओम भूतकरचं कास्टिंग केलं होतं सरांनी. काय म्हणजे काय प्रोसेस होती ती, किंवा कशी झाली ती पूर्ण फिल्म? मला खरंच आवडेल ऐकायला. त्याचं असं झालेलं की ओम भूतकरला मी 2 शूरपासनं बघायचो, म्हणजे माझ्या लाईफमध्ये दुसरं पुरुषोत्तम मी जे केलं तेव्हापासून मी त्याला बघत होतो. आणि मला असं वाटतं हा किती भारी ऍक्टर आहे. 2008ला पहिले बघितलेलं, आणि नंतर एक 12-13 नंतर परत पुण्यात आलो जेव्हा राहायला कायमचा, तेव्हापासून मी बघत होतो. तो खूप भारी ऍक्टर होता आणि मला खूप काम त्याचं आवडायचं. आणि नंतर मग मी त्याला सिनेमांमध्ये बघायचो, बाकी तर त्याला रोल मिळायचे पण असे छोटे रोल मिळायचे त्याला, किंवा तो असं जास्त दिसायचा नाही. आणि माझं असं व्हायचं, यार इतका भारी ऍक्टर आहे हा, ह्याला म्हणजे असं छोटे छोटे रोल मिळत, ऐसा कैसा यार, इतना टॅलेंटेड बंदे को ऐसे. असं एक थोडंसं मनात कुठेतरी होतच मला त्याच्याबद्दल एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर. आणि मुळशी पॅटर्नचं कास्टिंग चालू होतं नंतर, आणि मी देऊळबंदला थोडे काही ऍक्टर्स कास्ट केल्यामुळे छोटे मोठे, मग सर मला म्हणलेले की ह्यावेळी तू कास्टिंग डिरेक्टर पिक्चरचा, तुझं नाव येणार, तुला त्याचे वेगळे पैसे मिळणार. बरं, सर म्हणजे प्रवीण तरडे सर. कारण मी नाव न घेता एकाच माणसाला सर म्हणतो. त्यावर आपण येणारच आहोत नंतर. मुळशी पॅटर्नचं कास्टिंग चालू होतं, आणि त्याच्यासाठी आधी हिरो ठरलेले मोठे ऍक्टर होते, आणि ओमला मित्राच्या रोलसाठी किती रोल्स डोक्यात कास्टिंग केलं होतं तुम्ही? ऑलमोस्ट 70%. वाव, ओके. 70% म्हणजे दयाबाई, पिट्याबाई हे तर सरांनी म्हणजे कॉलेज काळात कास्ट करून ठेवले सगळ्याच आणि ते असतातच, म्हणजे कारण ते एक पॉझिटिव्ह वाईब आहे, बरोबर, असं मला वाटतं. उपेंद्र सरांचं पण सरांनीच स्वतः केलेलं, इवन महेश मांजरेकर सरांचं पण सरांनीच केलेलं, मोजू सरांचं पण सरांनीच केलेलं. मग बाकीचं मी, मला असं वाटतं ओम भूतकर वॉज लाईक अ सरप्राईज. हा, लिटरली. तर त्यावेळी झालं असं की तो गाण्याच्या रोलसाठी सिलेक्ट झालेला, म्हणजे राहुल्याचा मित्र गाण्या, त्या रोलसाठी सिलेक्ट झालेला. आणि त्याचं काम खूप असं रावडी आणि हे म्हणजे 2 शूरमध्ये पण बघितलेलं. आणि नंतर असं झालं की शूटिंग जवळ येत चाललं होतं, आणि मेन ऍक्टरच्या डेट्स मॅनेज होत नव्हत्या. आणि मला का कोणास ठाऊक ओम एकदम असंच बोलता बोलता मला डोक्यात आलं, यार ओमलाच का नाही करत हिरो. आणि मग मी सरांना म्हटलं, सर, आणि त्यावेळी मग डेट्समुळे मग हिरो बदलायची वेळ आली. सर म्हटले, सगळे टॉपचे ऍक्टरचे ऑडिशन्स पाहिजेत मला, सगळे फेमस ऍक्टर जे आहेत मराठीत,
मी म्हटलं सर ओम भूतकरला, मला वाटतं सर ओम भूतकरला करूया. सर म्हणले वेड आहेस का तू? म्हटलं सर खूप भारी ऍक्टर आहे. ते म्हटलं अरे मला काय सांगतो त्याच्या ऍक्टिंग बद्दल, मला माहिती आहे की. पण त्यांचं असं होतं की हिरो हे कसं असतं की नॉर्मली त्यांच्या डोक्यातली कन्सेप्ट होती की त्या कॅरेक्टरचं नाव बकासूर आहे. म्हणजे मुळशीपेठेमध्ये आपण बघितलं की त्याचं स्वतःला तो बकासूर समजत असतो, तर सगळे त्याला बकासूर म्हणत असतात. तर ते बकासूर म्हणल्यानंतर एक डोळ्यासमोर असं चित्र होतं की वेगळं चित्र, म्हणजे 6 फूट आहे, अशी मस्क्युलर बॉडी आहे आणि फुल म्हणजे त्याची दहशत, म्हणजे बघितलं तरी त्याची भीती वाटेल. बरोबर. आणि त्याच्या मागे 15-20 लोक अशी मागं पळतायत आणि तो घाबरून पुढे पळतोय, वेगळा ऑरा आणि सेट त्याची होतो. दहशत एवढी आहे लोकांवरती. तर हे त्यांच्या डोक्यात फिक्स होतं. आणि माझं असं झालेलं की मला त्यावेळी तेवढं मी काय डिटेल विचार केला. मी म्हणलं यार आपलं भारी ऍक्टर आहे हा, आणि ज्या लेवलचे डायलॉग सरांनी लिहिलेले होते, जे स्क्रिप्ट होतं, तर मला असं वाटायचं यार की ते डायलॉग हा खूप भारी घेऊ शकतो. म्हणजे मी एका पॉईंट नंतर सरांना म्हणलं की सर तुम्ही लिहिलेले हे डायलॉग फक्त 2च लोक भारी म्हणू शकतात, एक ओम भूतकर, नाही तर मग डायरेक्ट तुम्ही. आणि मला खूप कॉन्फिडन्स होता म्हणजे त्याच्यावर काय, आणि खूप असं मी खूप विचार नव्हता केला, विचार नव्हता केला मी, इन्स्टिंक्ट होतं मला. आणि मला खूप म्हणजे जेवढं कास्टिंग असं येतं ना, इन्स्टिंक्ट येतं. मला आतनं वाटायला लागलं की ओम भूतकर झाला पाहिजे. म्हणजे मी खूप अभ्यास केला आणि नाही. मग आता ते कसं पटवून द्यायचं, म्हणजे जशी आपण कोर्टात केस लागल्यावरती कसं पुरावे गोळा करतो आणि पटवून देतो की नाही निकाल असाच झाला पाहिजे, आपला शिक्षा नाही झाली पाहिजे आपल्यावर, किंवा आपला मुद्दा पटला पाहिजे, वादविवाद स्पर्धा आहे आणि आपला मुद्दा बरोबर आला पाहिजे आणि आपला माणूस निवडून आला पाहिजे. तसं मग मी एक एक गोष्टीचे रेफरन्स गोळा केले. मग मी सरांना सत्याचा रेफरन्स दिला. गँग ऑफ वासेपूर त्यावेळी नुकतेच एक 3-4 वर्ष झाली. मी म्हटलं सर नवाजुद्दीनची पण हाईट बघितली तर एवढी नाहीये, पण तरी तो मेन भाई दाखवलाय. किंवा सत्यामधलं जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे काय अशी पर्सनॅलिटी नाही की कुणी त्यांना घाबरावं, पण तरी त्यांच्या परफॉर्मन्स मधनं, ऍक्टिंग मधनं हे झालं ना. मग त्याच्यानंतरचा असा प्रश्न आला, अरे पण त्याला बघायला कोण येणार थिएटरमध्ये? पिक्चरला हिरो असा पाहिजे की ज्याच्यावर 5 कोटी 8 कोटी आम्ही लावणार आहोत, त्याच्यासाठी कोणीतरी तिकीट काढून तर बघायला आलं पाहिजे, पिक्चर चाललं तर पाहिजे, तर हिरो पाहिजे, फेमस पाहिजे, असं तसं. आणि हिरो पाहिजे, म्हणजे हिरो फेमस. मग मी म्हणलं सरांना की सर खरं सांगू, मराठी पिक्चरमध्ये आणि मेन आपल्या पिक्चरची स्टोरी हीच हिरो आहे, स्क्रिप्टच हिरो आहे. कारण हे आत्ता वाचतानाच इतकं रिलेट होतं आणि इतकं एंगेजिंग वाटतं आणि इतकं म्हणजे अक्षरशः काटे यायचे अंगावर ते वाचताना सुद्धा. आम्ही तर एडीज असल्यामुळे आम्ही कित्येक वेळेला वाचलेलं. तर सर प्लीज एकदा आपण त्याला ट्राय करूया का? म्हटलं नाही रे असं तसं. आणि त्याच वेळेला मग पाहिजे होतं, शूटिंगच्या डेट्स जवळ येत होत्या, मग काहीतरी करून मी म्हणलं सर एक ऑडिशन तर घेऊन बघू. मग सर म्हणले एक काम कर, घेऊया ऑडिशन. मग आणि सेम टाइम महेशजींनी पण त्यांना सांगितलेलं की तुमच्या पुण्यातल्या ओम भूतकरला वगैरे पण एकदा ट्राय करून बघ. मग मी म्हणलं सर ऑडिशन तर घेऊ. मग ऑडिशन घेतलं तिथं, आणि ते ओमनी ऑडिशनला जो सीन केला, म्हणजे त्यातला कुठला सीन ऑडिशनला केला की तो हा सीन की तुम्ही जमिनी विकल्या, दारू पिला, हे केलं आणि आमचे कायमचं हे केलं, तो सीन. आणि तो त्यांनी जो तिथं परफॉर्म केला, म्हणजे एक तर पहिलं तर शर्ट काढून बसला बनियानवरती, प्लस मला वाटलं तुझा बेल्ट दे रे मला, पाहिजे तर म्हणला दे. मग तो बेल्ट घेऊन तो, म्हणजे ते असं त्यांनी वापर केला प्रॉपर, कन्व्हिक्शन इतकं त्यांनी ऍड केलं की तिथेच सर म्हटले डन डन, ये चाहिए, करू शकतो. खतरनाक आहे. आता परत ह्याच्यामध्ये ड्रामा असं झाला की थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे सिनेमा परत पुढे गेला. आणि पुढे म्हणजे किती पुढे गेला? 1 वर्ष पुढे गेला. थोडा म्हणजे 1 वर्ष, 1 वर्ष पुढे गेला सिनेमा. 1 वर्ष पुढे गेल्यानंतर मग असं झालं की परत सगळं रिफर्बिश्ड म्हणतो तसं झालं, म्हणजे पुन्हा रिअसेंबलिंग झालं. मग परत सगळं कास्टिंग नवीन करायला सुरुवात झाली. मग त्यावेळी गाण्याचा रोल पण बदलला होता. मग गाण्याच्या रोलसाठी क्षितिज ताते आलेला. सरांना त्यावेळी प्राणी मात्राणी ही नाटकं त्याची खूपच आवडली आणि खूप भारी ऍक्टिंग करतो क्षितिज.
तर म्हणून मग ते ठरलं. आणि मग जे आधी होते ते म्हणजे फायनल झालं परत. पण सेम तसंच झालं की परत डेटचा प्रॉब्लेम यायला लागला. अच्छा. आणि प्रॉब्लेम असा व्हायला लागला, आणि माझ्या डोक्यात तर ओम भुतकरचं ते ऑडिशन बसलेलं, बरोबर. प्लस आपला दोस्त आहे, आणि एक इन्स्टिंक्ट होतं मनात की नाही हाच भारी करू शकतो. म्हणून मी ऑलमोस्ट 6 महिने सरांना रोज रात्री एकदम म्हणायचो, सर ओम भुतकर. म्हणजे मला आत्म वाटते सर एवढी ओम भुतकर. वर्णी म्हणजे मी स्वतःसाठी पण कधी एवढं स्ट्रगल केलं नाही. जेवढं ओम भुतकरनी तो रोल करण्यासाठी. म्हणजे स्वतःसाठी करताना तर मला अशी खूप लाज वाटते मला घ्या म्हणायला. तर मग ओम भुतकर तर आणि सरांच्या डोक्यात ते ऑडिशन होतं, पण सर म्हणले नको रे, मला ते सगळं हे करायचंय, असं तसं. एकदा त्याला विचार दुसरं काय करणार का, त्यासाठी मी नवीन काहीतरी छान करतो. कारण सरांचं एक चांगली गोष्ट म्हणजे हे जवळजवळ पुन्हा नाही पर्यंत आलेलं. नाही म्हणजे नाही, रिजेक्टेड असं शिक्का बसले, म्हणजे नाही असाच शिक्का बसलेला. आणि मग वाचनाला त्याला बोलवून म्हणले एकदा वाचनाला तर बोलव त्याला, कारण ओम भुतकर खूप चांगला रायटर आहे. आणि सरांचं असं असतं की म्हणजे लिहिणाऱ्याला म्हणजे कसं की थॉट असतो आणि चांगलं, तर बोलवतं म्हटले फक्त. आणि मग त्या वाचन ऐकलं परत अख्ख्या सिनेमाचं, आणि ते सरांच्या तोंडून ऐकलं, त्यामुळं पुन्हा अंगावर काठी आली की ओम तिकडे आलेला. आणि ओम मला म्हणला यार की मला नाही ओम म्हणला की नाही मला दुसरं नाही काय करायचं, आणि मी आता गॅप घेणार आहे. तर मी आता कदाचित वर्षभरच जाणार होतो, पण मी आता कदाचित 2-3 महिन्यांसाठी गायब होईल. म्हणलं कधी जाणार आहे, म्हणलं आता 15 दिवसात. अच्छा. मी म्हटलं फक्त मला फोन केल्याशिवाय जाऊ नको. 3 आठवडे थांब म्हटलं, जास्त नाही, फक्त 3 आठवडे थांब. आणि 8 जुलैला हे आमचं बोलणं झालं, 8 जुलै 2017ला. म्हणलं 3 आठवडे थांब. आणि मग तो गेला. मी परत रात्री 4 सरांना आणि 24 तास सरांबरोबरच असल्यामुळे सतत मी ते पिंग करायचो, आणि मग ते ऑडिशन सतत करायचो. म्हणजे सर एका पॉईंट नंतर इरिटेट पण झालेले. आणि मग नंतर सेम गोष्ट झाली. 9 ऑगस्टला शूटिंग सुरू होणार होतं सिनेमाचं, आणि 30 जुलैला कळलं की डेट्सचा प्रॉब्लेम होते परत. आणि ते इतक्या म्हणजे अडचणींमधनं ते सुरू होणार होतं शूट. आणि सरांचं असं होतं की आता डेट्स तर मी नाही चेंज करू शकत. मग असं म्हणलं की म्हटलं सर झालं नाही. सर म्हटले सगळे 6 फूट हाईट पहिलवान जेवढे काही त्या पर्सनॅलिटीचे हिरो आहेत सगळ्यांच्या मला ऑडिशन पाहिजेत. मग पुण्यातल्या पण खूप लोकांच्या ऑडिशन घेतल्या, आणि खूप लोकांनी चांगल्या पण दिल्या. म्हणजे असं नाही की चांगल्या दिल्या, पण म्हणजे ओम पर्यंत कोणी पोहोचू नाही शकलं. आणि मग ओमची ऑडिशन परत झाली सेमकडे 1 वर्ष गेलेलं, परत ऑडिशन गेलं, आणि ओमनी सेम अजून 4 पावलं जाऊन चांगली ऑडिशन दिली. मग तिकडे 2 सीन झाले, एक तर तो घरातला, आणि प्लस ते तुम्ही आम्हाला घोडा लावला तर आम्ही तुम्हाला बैल लावू. आणि साहेब बैल कधी जोडीने येत नाही, बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो, ते बी नांगरा सकट. म्हणजे जे सिनेमात केलं सेम त्यांनी ऑडिशनला. तर तसं मग सर म्हटले की मग 9 ऑगस्टला सिनेमा सुरू होणार आहे, आणि 4 ऑगस्टला रात्री ठरलं की ओम भुतकर हा या सिनेमाचा हिरो. म्हणजे लिटरली 3-4 दिवस आधी ठरलं. आणि त्यावेळी परत सगळ्यांचं असं म्हणत होतं, म्हणजे मला डिरेक्शन टीम मधली लोक पण म्हणायची, आणखी लोक पण म्हणायची वेडपटे तू. सरांना विश्वास बसलेला तोपर्यंत, आणि सरांना मी ते पटवून दिलं की सर तुमची गोष्ट हीच हिरो आहे. आणि मी म्हटलं सर ज्या हिरोचा मागचा पिक्चर 40 कोटी चाललेला, त्याचा पुढचा पिक्चर सर 40 लाख पण नाही चालला. म्हणजे नाही ह्याचा अर्थ काय की सिनेमाचा हिरो कोण हे बघून लोक नाहीत येत पिक्चरला. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ना महेश बांदेकर सर आहेत, उपेंद्र लिंबाई सर आहेत, स्वतः प्रवीण सर होते. रिस्क घेऊ शकता म्हटलं. आणि खरं सांगू का, त्यावेळी अगदीच मी किती वर्षांचा होतो तेव्हा, खूपच लहान होतो ना, त्यामुळे तेव्हा हे कमर्शियल गणित कळत नसतं आपल्याला. आपण ते नाटकाचे झोनवाले असतो ना, कोण किती फेमस आहे ह्याच्याशी तेव्हा घेणं देणं नसतं आपल्याला. कोण भारी आहे, क्वालिटी, ब्रँड कळत नाहीत आपल्याला क्वालिटी कळते, बरोबर ना. म्हणलं नाही सर हाच पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं का की आता असं वाढलंय की असं खूप वाढलं तर इन्फ्लुएन्सर्स आपण आधी तर ते झालं. आणि मग ठरलं की ओम भुतकर हिरो. मग 2 दिवसात कपडे, आणि मग ते सगळं झालं, आणि 9 तारखेला शूटिंग लागलं. पहिल्या दिवशी साधाच सीन ठेवला की कारण पूर्ण तोपर्यंत 5-7 कोटी ना साधेच सीन होते. 10 तारखेला एक सीन होता, आणि त्याच्यामध्ये ओम भुतकरनी एंट्री घेतली त्या सीन मध्ये. तोपर्यंत म्हणजे असं म्हणजे सर होते की आता आपल्याला काय
ठीक आहे, करायचं हे आता असं करतोय हे आता चालू. ऍक्सेप्टन्स होता. हम्म. आणि त्या सीन मध्ये त्यांनी एंट्री घेतली आणि त्या सीन मध्ये डायलॉग होता, आला 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 हेकण्यांनो तुमच्या सगळ्यांचा बाप आला. आणि त्याच्यानंतर पुढचा डायलॉग होता, आप्पा मी ठोकत नाही तोडतो, तो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. हा डायलॉग घेतला आणि बास सरांनी मला मिठी मारली. तिथे असं झालं की वास. बाई आता क्षेपणास्त्र उडवलेले, आता मंगलयान कोणी खाली येत आता नसतं. मंगलयान डायरेक्ट स्पेस मध्ये जाऊनच आपल्याला येणार अपडेट. तर तसं झालेलं. आणि मग नंतरच तर म्हणजे सगळ्यांनी बघितलंच काय झालं, राहुल्या इतका फेमस झाला की नंतर त्याला असं वाटायला लागलं की नको आता ऍक्टिंग. बापरे. एक नंबर. तर मी विचारत होते इन्फ्लुएन्सर, की आता हा जो एक म्हणजे असं एक माहित नाही ही गोष्ट किती खरी आहे, पण इन्फ्लुएन्सर्सना फॉलोअर्स बघून त्यांचं कास्टिंग केलं जातंय सिनेमामध्ये, असं काही होतंय का? तुम्हाला काय वाटतं? हो असं होतंय, 100% होतंय. आता काय होतंय तुम्हाला सांगतो. जसा काळ अपग्रेड होतोय तसं प्रत्येक फील्ड अपडेट होत चाललंय. म्हणजे आपण जर बघितलं तर 30-40 वर्षांपूर्वी कास्टिंग होताना तुम्हाला पोर्टफोलिओ तयार करून घ्यायला लागायचा. कुठला तरी महागडा फोटोग्राफर घेऊन, पैसे नसतील तर कर्ज काढून लोक अक्षरशः फोटो काढून घ्यायचे त्याच्याकडनं, आणि तुम्हाला कंपल्सरी हार्ड कॉपी द्यायला लागायची, मेकअप केलेले फोटो लागायचे. त्याच्यानंतर मागच्या 1-15 वर्षात जर आपण बघितलं तर तुम्हाला डिजिटली तुमचं प्रोफाईल प्रोफाईलवरती आलं. मग जसं व्हॉट्सअप आलं तसं मग लोक व्हॉट्सअपवरती फोटोज पाठवायला लागले, ऑडिशन्स पाठवायला लागले. मग त्याच्यानंतर असं झालं की नाही, आता मेकअपवाले फोटो नका पाठवू, आता तुम्ही नॅचरल फोटो पाठवा, कारण तुमच्या नॅचरलपणाला किंमत आली, खरेपणाला जास्तीत जास्त ते वास्तवाच्या जवळ येत गेलं. आणि आता असं झालं की इन्फ्लुएन्सर्स, आणि शेवटी इंडस्ट्री किंवा सिनेमा ही अशी गोष्ट आहे की तुमची जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर लोक थिएटरपर्यंत पोहोचतात, आणि लोक थिएटरपर्यंत पोहोचली तर गेलेले पैसे उचलतात, पिक्चर हिट होतो. त्याच्यासाठी इन्फ्लुएन्सर्सला घेण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि मी ते पूर्ण चुकीचं आहे असं पण म्हणत नाही. म्हणजे कित्येक चांगले इन्फ्लुएन्सर्स पण आपण बघतोय. म्हणजे उलट मी तर म्हणेन इन्स्टा आणि ह्यांनी खूप लोकांना चॅनल दिले स्वतः. म्हणजे कोणाला तरी कास्टिंग डिरेक्टर शोधण्याचा, कुठला तरी डिरेक्टर शोधायचा, कुठलं तरी चॅनलचं ऑडिशन शोधायचं, त्याच्यापेक्षा काही नाही शोधायचं. फक्त एक रील, एक कॅमेरा घ्यायचा, एक रील कंटेंट क्रिएट करायचा, अपलोड करायचं, झालं, पोहोचलात तुम्ही. आणि शेवटी तेच आहे ना, ते लोकांना आवडतं म्हणून त्यांचे फॉलोअर्स. आणि ज्याला क्वालिटी आहे तो टिकतो, ज्याला नाही आहे तो नाही टिकत. नाहीतर आपण असं कित्येक लोक बघितलेत की ज्यांचा पहिला सिनेमा खूप सुपर हिट आहे, पण नंतर पुढे काही एवढं होत नाही. शेवटी आणि ते होणार म्हणजे फॉलोअर्स बघतात ते तेवढ्यासाठीच की बाबा ह्याला बघून कोण येईल पिक्चर बघायला, किंवा मग एक प्रत्येक जण एक वेगळा प्रयोग करतो. गणित, कारण हे आर्ट आहे, म्हणजे सिनेमा आर्ट आणि सायन्स आहे, पण हे शेवटी सगळ्याच्या मागे गणित आहे. ह्याच असं कधी झालंय का, म्हणजे तुमच्या डोक्यात, म्हणजे आता ओम भूतकरचा खूपच भारी किस्सा तुम्ही सांगितला, पण एखादं कास्टिंग झालं, गोष्टी पुढे गेल्या, आणि मग नंतर असं वाटलं की अरे ह्याच्या जागी ना हा असता तर जास्त भारी झालं असतं, किंवा म्हणजे ओम भूतकर तर छा गया, पण इतर वेळेला असं कधी झालंय का की अरे हा एक डिसिजन आपला चुकला, अजून कोणतरी भारी मिळालं असतं, असं नाही झालंय कधी? झालंय असं, पण आता तुम्ही नाव घेणार नाही. नाव नाही घेणार, पण मी सांगेन, सिनेमाचं नाव सांगेन, ऍटलीस्ट इनोल असलेल्या माणसांना तरी कळेल किंवा गेस करायचं. पण म्हणजे नवरदेवच्या बाबतीत असं झालं, 2 कॅरेक्टरच्या बद्दल असं झालं, तर मी ते बाकी नाही सांगणार. त्याचं काय, पण मग अशा तुम्ही काय करता, म्हणजे देयर इज नो ऑप्शन. अशा वेळी ऑप्शन नसतो, कारण ते रिकन्सिडर करण्यासाठी मग तुम्हाला एक नवीन चित्रपट काढावा नाही, किंवा मग तुम्हाला एक तर प्रवीण तरडे असावं लागतं, किंवा नागराज पंजळे असावं लागतं, किंवा राजेश पिंजानी ज्यांचं मी नाव घेतलं त्यांनी असं केलेलं. त्यांच्या बाबू बँडवाजामध्ये खूप मोठी ऍक्ट्रेस कास्ट केलेली, मग 2-3 दिवस तिने कॉपरेट नाही केलं, किंवा खूप चांगलं ऍक्टिंग नाही केलं त्यांनी, मग त्यांनी रिप्लेस केलं 3-4 दिवसांचं शूटिंग झाल्यानंतर. मग तेवढं तुम्हाला डेअरिंग करावं लागतं. पण जेव्हा मी फक्त कास्टिंग करतोय तेव्हा माझ्या हातात हे सगळं नाही, आणि ज्यावेळी पहिला सिनेमा करतोय त्यावेळी आपल्याला एक तर इथे पट्टी असते म्हणजे की काही डिसिजन आपण नाही घेऊ शकत, तेवढं डेअरिंग नाही करता येत आपल्याला,
कारण अल्टिमेटली कोणाचा तरी पैसा सगळा गेलाय असं बरोबर. त्या नवरदेवच्या वेळी झालं. हम्म. बाकी तसं फार नाही झालेलं. म्हणजे आणि की- तुम्ही तर यार म्हणजे प्रसाद ओकचं पण कास्टिंग केलंय तो तर आणखीनच मोठा विषय. ओ माय गॉड. तो अनुभव सांगा आता. एवढं आता प्रसाद सरांचा म्हणजे असं होतं की त्यावेळी मी 2021-22 झालेला सिनेमा होता, त्यामुळे मी तसं फुल इन्व्हॉल्व नव्हतो बर धर्मवीरच्या प्रोसेसमध्ये. मी बरं. 2019 ठरवलेलं की आपली काही गोष्टी करायच्या, काही गोष्टी नाही करायच्या. मग त्या झोनमध्ये होतो आणि तो सगळा मुंबईत, ठाण्यात होणार होता सिनेमा आणि सगळी मॅक्सिमम टीम तिकडची तिकडची होती. होती. कास्टिंग डिरेक्टर पण तिकडचे होते. म्हणजे सरांची खूप इच्छा होती मी करावं, पण तिकडनं म्हणजे Preference प्रोडक्शन हाऊस area कडनं wise होतं. वेगळंच हां. प्रोडक्शन हाऊस होतं, त्याच्यामुळे मग तिकडनंच कास्टिंग डिरेक्टर ठरलेला बरोबर. शंतनू भाके, जो खूप चांगला कास्टिंग डिरेक्टर, म्हणजे रोहित शेट्टींचे सगळे सिनेमा तो करतो वा. किंवा मराठीतले पण खूप हम्म. चांगले चांगले सिनेमा ऍड्स आणि खूप भारी. हम्म. तर तो करत होता आणि मी असं झालं की आता कोणीतरी निवडलं गेलं तर आपण कशाला त्या ढवळ करा. म्हणजे एक माझा असा स्वभाव आहे की चालला आहे तर चालू देत, आपण उगम मध्ये घुसायचं नाही की मी कसा भारी दाखव. म्हणून मी काय तिथे एकदम पॅसिव्हली होतो आणि नुकतंच लॉकडाऊन संपलेलं तर बरोबर. सर म्हटले चल हम्म. शूटिंगला माझ्या बरोबर एडी म्हणून. ऑलरेडी टीम सगळी ठरली आहे, ठरलीये. पण आत्ताच तुझं लग्न झालंय तर तुला पैसे मिळतील. आपण म्हटलं सर माझं लंडनला पण जायचंय त्यामध्ये. अरे मग जा ना, तुला कोण अडवणार आहे, तू फक्त यायचं, काम करायचं, पैसे घ्यायचे, जायचं. हम्म. मध्ये जर असं झालं की तुला जावं लागतंय तर तू जा. हम्म. फक्त ते त्यांना थोडं, आणि सगळंच पहिल्यांदा असं झालं की सर दुसऱ्या शहरात जाऊन काम करतात. अच्छा. नाही तर ते स्ट्रगल काळात पण मुंबईत एवढा वेळ नाही राहायची. कारण त्यांचं असं होतं की जे काय करेन ते पुण्यात करेन. आणि पहिल्यांदा असेल तर त्यामुळे त्यांनाही थोडंसं एक कम्फर्ट कम्फर्ट झोन आणि एक आपलं जे कनेक्शन बॉन्डिंग आहे. राईट हँड. तर मग म्हणलं ठीक आहे मग जाऊयात. म्हणून मग मी गेलो आणि शेवटी संसाराला लागणार. हो. तर म्हणून मी गेलेलो. आणि मग त्यावेळी सरांना मी ऑप्शन द्यायचो की सर मग हे कसं. सरांच्या डोक्यात 1-2 ऑप्शन होते, पण ते वर्कआउट नाही झाले, काय त्या डेट्स आणि असं बरंच इश्यू होता. मग मला एक जण वाटले होते त्यावेळी आधी, विठ्ठल पाटील म्हणून कोरिओग्राफर आहेत. मग मी त्यांचे फोटो पण करून बघितले, ते थोडंसं सिमिलर वाटलं, पण नंतर ज्यावेळी व्यवस्थित करून बघितलं त्यावेळी ते नाही सूट झालं. आनंदी घे म्हणून. आणि मी म्हणलं आपण सुरुवात करायची तर डायरेक्ट हिरो पासून. आणि मेन तेच होतं ना कास्टिंग, तो टास्क मेन होता, कारण हिरो झाल्याशिवाय बाकी काय करता येणार नव्हतं. आणि बायोपिक असल्यामुळे ते जशाच तसं दिसणं ही पहिलं प्रायोरिटी होती. आणि मग मी सर म्हणलं याला नाही वाटत का. मग सरांना म्हणलं कसं तुमच्या डोक्यात काय. तर सरांनी मला फक्त 2 वाक्य सांगितली, त्यांच्या घरीच बसलेलो तेव्हा. जर तुझा चेहरा उभा असेल तर मी तुला पण आनंदी घे करेन. आणि त्यांच्यात हा कॉन्फिडन्स म्हणजे नेक्स्ट लेवलचा आहे. मग ते करू शकतात, ठरलं. मग ते करू शकतात, कुणालाही काही म्हणजे ब्लाइंडली विश्वास ठेवतात. आणि तो विश्वास कधी हे होत नाही, ब्रेक होत नाही, ट्रस्ट कधीच ब्रेक नाही. मग मी विचार केला यार कोण 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 असं करत 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 मग एकदम माझ्या डोक्यात म्हणजे असं थोडंसं सर्फिंग करताना आणि हे करताना नुकताच दुरळा पण मी बघितलेला. आणि नेटवर फोटो बघता बघता प्रसाद सरांचे फोटो दिसले मला, कारण मी त्यांना दाढीत कधी बघितलेलं नव्हतं. मी मिशीत बघितलेलं, मला ते डोळ्यासमोर म्हणले सर प्रसाद ओक सर. सर म्हटले नाही रे, म्हणजे माझा मित्र येतो, पण मला सर कधीच यांच्या वाटण्याला कधी इम्पॉर्टन्स नाही दिला आणि तेच यांनी सक्सेस कधीच नाही. कारण ते ना खूप खूप पॉझिटिव्ह असतात सिनेमाबद्दल. म्हणजे ते एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड कसं आपल्या प्रेयसी प्रियकराबद्दल पॉझिटिव्ह असतो, तेवढे ते पॉझिटिव्ह असतात. आणि ते तेवढी मेहनत घेतात, त्यामुळे ते असं पटकन कुठल्या गोष्टीला हो नाहीत म्हणत. नाही रे मला नाही वाटत आहे, बघू पण. आणि ते असे इतके डेंजर आहेत, आता मुळशी पाटीलच्या वेळेस मी सांगितलं नाही, पण इतके डेंजर आहेत की ते म्हणजे त्यांच्याशी बोलणं खूप, त्यांना एकच गोष्ट परत परत सांगणं म्हणजे परत परत आपण आत्महत्येचा प्रयत्न करण्यासारखं. कारण त्या ज्या लेवलनी चिडतात, ज्या लेवलनी बोलतात, म्हणजे दहशत का दुसरा नाही, दहशत का पहिला ना, तर तेवढे व्हायचं नाही. पण मी ना खूप एक म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप वेळा असं झालेलं की यार आपण हे असं सांगायला पाहिजे होतं, मग त्याचं नुकसान नसतं झालं, आपण हे करायला पाहिजे होतं माझं, असं खूप वेळा वाटलेलं. आणि गेम ऑफ थ्रोन्स मध्ये खूप भारी वाक्य आहे की ट्रू सर्व्हिसेस मीन्स टेलिंग हार्ड ट्रूथ्स. तर हे माझ्या डोक्यात खूप पक्क बसलेलं की तुम्ही जर
खरं सेवा ती असते की ज्याच्यात तुम्ही खरं खरं सत्य कटू सत्य लोकांना सांगता. तर मी म्हणलं की नाही म्हणून मुळशी पेट्यांच्या वेळी पण सेम तसंच करत राहिलो. हे तर म्हणलं मला वाटतं तुम्ही म्हणजे एखादा माणसाला रोलसाठी कास्ट करायचा असेल तर त्याच्या आधी रिसर्च होतो. तुमचा माणूस आधी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि प्रसाद असं रॅन्डमली आलेली, असं काही खूप ठरवलं नव्हतं, खूप रॅन्डमली आलेली, कारण कास्टिंगच होत नव्हतं आणि शूटिंगची डेट जवळ येत होती आणि सर खूप हायपर झालते. मग मी शब्दून बाकीच्या रूमवरती जाऊन बसलो. सर म्हणले तू जा आता जरा, म्हणजे आनंद दिगेंचं मेन टेन्शन होतं, बाकी सगळं चाललेलं, पण सरांना कशी अशी सवय ना की पटपट 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 झालं पाहिजे स्पीडने, आणि मेनच आनंद दिगेने. म्हणून बसलेलो आणि मग त्या फोटो दिसला प्रसाद सरांचा, म्हणजे डोक्यात होतच, सांगितलं की उभा चेहरा आहे, पण ते नाही म्हणले पहिल्यांदा तर. पण मग मी तिकडे बघताना ते फोटो दिसले मला दाढीतले. तर मी शंतनू म्हणल्या वाटतील का रे, तर म्हटलं यार मला पण वाटलेलं, पण म्हणजे काय माहिती सरांचं. तर तो म्हणलं मी पण सरांना बोललो, पण सरांना नाही वाटणार बहुतेक ते. तर मी म्हणलं ना मी पण बोललेलो, पण नाही वाटत आहे. मी म्हणलं एक काम करू, ह्याचं फोटोशॉप करू. मग त्याचं फोटोशॉप केलं. मग त्याला काय केलं, तुम्हाला सांगू का, मी तुम्हाला मगाशीच बोलणार होते की तुम्ही आता AI वापरायला सुरुवात करा आणि तुम्ही असं बनवूनच दाखवा, हे बघा हे आम्हाला. यावेळी आता कास्टिंगला AIच वापरले सगळं तर पण AI थोडंसं फसवं, मग ते जास्त वाटायला लागतं. ऑफकोर्स ते फोटोशॉप मध्ये वाटलं म्हणजे जास्त ॲक्युरेसी आहे. अच्छा, नाही तर मी शाहरुख खानच वाटेल ना डायरेक्ट. गोष्ट आम्हाला कळली, म्हणजे मी तर शाहरुख खानच वाटू शकतो एवढं, कारण ते म्हणजे हो चॅलेंज लावून सांगतो. आता हा एपिसोड संपल्यावर ह्याच्या ह्याला फोटो अपलोड करू आपण ते. तर तू दे फोटोशॉप करून, म्हणलं मी बोलतो सरांशी. आणि सर इतके म्हणजे असे रिॲक्ट होतात, त्यामुळे कोणीही बोलायला घाबरतच त्यांच्याशी. म्हणजे कितीही मोठा माणूस असला तरी तो घाबरतो, कारण त्यांची एनर्जीच वेगळी आहे सरांची. बरोबर. तर मी म्हणलं मग मी सरांना फोटो दाखवले, जाऊन की म्हणलं सर हे आनंद दिगेंचा असं लुक करूया का आपण, कारण मी म्हणलं प्रसाद सरांचा फोटो दाखवलाय म्हटलं तर परत म्हणतील की तू वेगळा आहे, परत अरे परत परत काय दाखवतो, मला कळत नाही का, हे अरे ह्याला बाहेर काढा, ह्याला जमत नाही, ह्याला घरी पाठवा, ऍक्टिंग झालेली आहे, घरी पाठवा ह्याला, ए पिट्या अरे तेच दाखवतोय रे, ह्याला सांगा कोणीतरी, अरे मला कळणार नाही का, माझा मित्र आहे तो. आणि बरं त्याच्या ऍक्टिंग बद्दल मी काय बोलणार, मोठा ऍक्टर पण दिसणं मेन आहे, ते कसं आणू. तर मग मी दाखवलो, म्हणलं नाही, म्हणले भारी वाटतं आलो. म्हणलं एक मिनिट दाखव, हा फोटो कुठे मिळाले तुला, कारण त्यांनी त्यावेळी दिघे साहेबांचे म्हणजे प्रवीण सरांनी पण 15,000 ते 20,000 फोटोज बघितलेले. 15,000 ते 20,000 फोटोज मुळात आधी ते आहेत फोटोज त्यांचे. ओ, ते ऑलमोस्ट म्हणजे शेकडो लोकांना रोज भेटायचे, खूप कार्यक्रमांना जायचे. आणि ज्यावेळी त्यांचा सिनेमा होतोय कळलं, आणि त्याची रूम होती, सगळं म्हणजे जिकडे बघाल तिकडे पुस्तकं, जिकडे बघाल तिकडे फोटोज, जिकडे बघाल तिकडे पेपरचे गठ्ठे, असं काय 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 मटेरियल तिकडे पडलेलं. आणि सर हे सगळं चेक करायचे. इव्हन ते रेकॉर्डिंग होतं, खूप लोकांनी सांगितले नाही अनुभव, ते रेकॉर्डिंग ऐकायचे. आणि त्यामुळे ते म्हणले की यार मी एवढं बघितलं, हा फोटो कुठनं मिळाला तुला दिघे साहेबांचा. म्हणजे त्यांनी ओळखलंच नाही त्यांनी, हा फोटो कुठनं मिळाला तुला दिघे साहेबांचा. मी म्हटलं सर नीट बघा एकदा, तुमच्या मित्राचा फोटो. म्हणले कोण, म्हणलं बघा ना एकदा, ओळखता तुम्ही. सर म्हटले हे ओके, मला हे करू नको तू. म्हणलं सर प्रसाद ओक सर आहेत. म्हणले काय, म्हणजे ते इतके अशी रिॲक्ट झाले, खूप उत्स्फूर्तपणे, एकदम एन्थुझियास्टिक आहेत ना, त्याच्यामुळे एकदम मन मोकळेपणाने रिॲक्ट होतात. म्हणजे असं कुठल्या गोष्टीला लिमिट नाही, म्हणजे जेवढे ओरडतात तेवढंच प्रेम आहे, तेवढंच उत्साहात, म्हणजे सगळं अनलिमिटेड आहे. देवानी सगळ्या बॉर्डर एक्स्ट्रीम पुसूनच पाठवलेले. तर काय सांगतो, अरे वाटतोय रे एकदम रे डिक्टो. कसं केलं, मी म्हणलं काय नाही सर फोटोशॉप केलंय. दिघे साहेबांची जी दाढी होती ती प्रसाद सरांच्या चेहऱ्यावर पेस्ट केली फोटोतली, आणि ते असं एकदम म्हणजे मॅचच झाले. म्हटले वा 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 एक नंबर, खूप भारी आहे. आणि झालं. मग सर म्हणले बघा, पण सर तयार झाले, पण पुन्हा
बाकीच्यांचं असं आलं की होईल की नाही असं तसं, मग काय करता येईल, मग अजून ऑप्शन्स बघू जरा, असं तसं चाललेलं थोडंसं. पण सरांच्या डोक्यात फीड बसलेलं आणि मी सरांना म्हटलं सर आता लुक टेस्ट आपल्या आता मेकअप जे करणार आहेत भट्टे दादा तर ते पण आहेत अवेलेबल, एक लुक टेस्ट तर करून बघू ना, म्हणजे आपल्याला पण कळेल. आणि लुक टेस्ट करायचं ठरलं आणि सर म्हणले करू. सर म्हणले माझ्या डोक्यात कन्फर्म झालंय. तर फक्त बाकी टीमचं पण सगळं हे विषय होता आणि मग लुक टेस्ट ठरली. आणि त्या लुक टेस्टला तरी कसं त्यांच्याकडे ज्या अवेलेबल दाढी होती ती आणलेली, कारण त्याला काही माप वगैरे घेतलेलं नव्हतं. तसं नॉर्मली दाढ्यांचं विगचं किंवा मिशीचं पण कसं असतं, आता समजा तुझी दाढी बनवायची आहे तर मला तुझं माप घ्यावं लागतं, माझी बनवायची तर माझं माप असं त्यानुसार बनतं, तेवढं डिटेलिंग असतं. पण तरी ती एक रॅन्डम त्यांच्याकडे अवेलेबल होती तशी वाटेल अशी त्या दाढीवरती करायचं ठरलं. मग प्रसाद सरांनी पण स्वतः 1-2 हजार फोटोज बघून ठेवलेले दिघे साहेबांचे लुक टेस्टच्या आधीच. आणि ते तयार होऊन आले. प्रवीण सर होते तिकडे, मंगेश देसाई सर पण होते आणि फोटोग्राफर. मग ते आले तयार, तर जसे तयार होऊन आले तसंच म्हणजे वाटायला लागलं, म्हणजे 60-70% की अरे वाटू शकतो, जाईल आणि होईल, चांगलं वाटेल. आणि नंतर ते कॅमेऱ्यासमोर थांबले आणि भाई ही इज अ ग्रेट ऍक्टर. एकदा कॅमेऱ्यासमोर आल्यावर त्यांनी मग चमत्कारच केला. म्हणजे त्यांनी जे एक्सप्रेशन दिले त्याच्याने असं झालं की स्टाईल, ते त्यांनी ते स्टडी केलं आणि त्यांनी जे एक्सप्रेशन दिले तिकडे म्हणजे वातावरणच बदललं. आणि तिथला पुढचा किस्सा तर फक्त सांगतो काय झालं, म्हणजे कन्फर्म होण्यामागचं अजून मेन कारण की तिकडे एक शशी दादा नावाचे एक सर आहेत तिकडे, ठाण्यातलेच आहेत ते. त्यांचं केटरिंगचं खूप मोठा बिझनेस आहे आणि गाड्यांचा असा. तर ते शशी दादा तिकडे आलेले आणि ते आले आणि त्यांना काही माहित नव्हतं ना इथे, म्हणजे त्यांना फक्त माहिती की धर्मवीरचं काहीतरी चालल्याचं तसं. आणि ते आले आणि कॅमेऱ्याच्या तिकडे दारात नात आले आणि ते बघितलं आणि ते 2 पाऊल मागं सरले आणि ते एकदम थरथर कापायला लागले आणि डोळ्यातनं पाणी यायला लागलं त्यांच्या. ते काय झालं, ते म्हटले अहो मला माहित नाही, असं वाटतंय दिघे साहेबच आलेत. आणि त्या माणसाच्या लिटरली अंगावर काटा आणि डोळ्यातनं पाणी, ढसा पाणी, कारण त्यांच्याबरोबर राहिलेले होते ते कित्येक वर्ष, त्यांच्या आनंद आश्रमात कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेले, काम केलेले, फिरलेले, आणि ते रडायला लागले तिकडे. तर तिकडे असं ठरलं की आता म्हणजे सर नंतर म्हणले की ते काढलेले फोटोही मला आता दाखवू नका तुम्ही, आता माझं ठरलं. आणि मग झालं मग. ओ माय गॉड. आणि मग तो दिवस होता 14 नोव्हेंबर. आणि नुकतंच ते आय थिंक दिवाळी झालेली तेव्हा, आणि 14 नोव्हेंबरचा दिवस होता. मग मी त्या दिवशी म्हटलं, शंतनूला पण म्हटलं की भाई आज आपण झोपू शकतो, आज सगळे झोपू शकतात म्हटलं. चैन की नींद. आणि मग ते झालं. आणि मग नंतर सरांनी प्रसाद सरांनी पण जे काय परफॉर्म केलं त्याला म्हणजे लोकांना अक्षरशः असं की दिघे साहेबच आले त्यांच्या अंगात. क्षितिजचं तसं नाही झालं, क्षितिजचं थोडं वेगळं झालं. क्षितिजचं कसं झालं, क्षितिजचं ऑप्शन शंतनू भाकेला सुचलेला. म्हणजे मला नव्हतं वाटलं एवढं फ्रँकली. शंतनू भाके जो कास्टिंग डिरेक्टर आहे ऑफिशियल, त्याला सुचलेला क्षितिजचा ऑप्शन. तर सुचला. मी म्हणलं यार ठीक आहे, दोस्त आहे भाई आपला, आपल्या पुण्यातला आहे, आपल्या कोथरूड मधला आहे शेवटी. आणि त्यासाठी पण खूप मोठे मोठे ऍक्टर्सचे ऑप्शन होते म्हणजे. आणि बाकीकडनं असं होतं की फेमसच जास्त कोणीतरी घ्या. आणि क्षितिज सुबोध भावे सरांचा ऑप्शन होता, हेमंत डोमे ऑप्शन होता, आणखीन 2-3 ऑप्शन होते. आणि तेव्हा मग सुबोध सरांच्या पण डेट्सचं काहीतरी होतं. आणि दुसरं मग बाकी पण काही ऑप्शन्स होते. मग मी म्हणलं नाही यार, शेवटी झाला तर आपला दोस्तच पाहिजे. तर म्हटलं काय करते. मग मी काय केलं, क्षितिजला म्हटलं क्षितिज तू एक काम कर, तू ना मी तुला फोटोज पाठवतो शिंदे साहेबांचे 2. आता त्याची लुक टेस्ट करणं शक्य नव्हतं कारण तो पुण्यात आम्ही ठाण्यात. तर म्हणलं मला सेम तसाच्या तसा लुक करून फोटो पाठव. म्हणजे आता तुम्हाला हा एक पॅटर्न कळलेला मला. म्हणलं सेम तसाच्या तसा लुक, म्हणजे त्यांचं ते टिक्का, गोल लाल टिक्का
आणि त्यांची दाढी तशी, आणि त्याची दाढी तशी होती बऱ्यापैकी, तो त्याला व्यवस्थित ती दाढी, त्यामुळे दाढी पण त्यांनी ठेवलेली होती. आणि मी म्हटलं भाई फक्त आता दाढी कापायची नाही काही दिवस, कारण तू दिसलं की वाटलं पाहिजे रे हे शिंदे साहेब. नाही पण त्याला होती ना थोडी, पण एक बेसिक म्हणजे बेसिक जरी असली तरी अंदाज येण्यासाठी, म्हणजे पहिल्या फर्स्ट इम्प्रेशन साठी अंदाज यायला. मग त्याला म्हणलं ती दाढी तशीच ठेव, कारण फोटोशॉप करायला एवढा वेळ नव्हता ना, आपण काय एवढं टेक्नोस हेवी नाही ना, त्याच्यामुळे म्हणलं ते पाठव मला. तर क्षितिज दाते हा 10 पाऊल पुढे गेला आणि तो इतका डेंजर निघाला की त्यांनी त्यांचं एक्सप्रेशन पण मॅच केलं, स्माइलचं फोटो पाठवताना ते सुद्धा मॅच केलं. आणि मग काय, आणि शेवटी सरांचा लाडका ऍक्टर आणि ऍक्टर भारी आहे. लॉक म्हणजे जसं ते निवडणुकीचे निकाल बघताना येतं ना शिक्का विजयी, तसं लगेचच लॉक झाला. वाव. म्हणजे हे त्याचंही तेवढंच कन्व्हिक्शन आहे, त्याचंही कन्व्हिक्शन आहे स्वतःचं 100%. म्हणजे करून नाही पाठायचं. म्हणजे मी काय सांगतो, आपण म्हणतो की हिरा परखणं, पण हिरा परखणं आणि हिरा असणं, हिरा आहे म्हणून त्याला परखू शकतो, जरा नाही त्याला म्हणजे काय करणार ना आपण, परीच नाहीये ना लोखंडाचं सोनं बनवायला. तर ते तसं आहे, ते स्वतःही तेवढे ग्रेट आहेत. या दाढीवरनं मला एक असं विचारायचं की आता एखाद्या कॅरेक्टरला या सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात, म्हणजे डोळे कसे असावेत, मग दाढी असावी का, मग वजनदार असावा का, म्हणजे वजनदार म्हणजे हेल्दी थोडा, बारीक असावा का, टक्कल असावं का नसावं, हे सुद्धा तुमचाच हा कॉल असतो का कास्टिंग डिरेक्टरचा? नाही, हा कॉल मॅक्सिमम टाइम डिरेक्टर्सचा असतो जास्त करून. म्हणजे लेखकाने एक लिहिलेलं असतं, त्यानुसार डिरेक्टरला एक इमॅजिन होतं की हे कॅरेक्टर असं असावं तसं असावं. आणि नॉर्मली आता सिनेमा वाईज ते डिफरंट आहे. म्हणजे आपण मराठी सिनेमांचं बघितलं किंवा रिअलिस्टिक फिल्म करणारे डिरेक्टर्स बघितले, म्हणजे प्रवीण सर आहेत, त्यानंतर नागराज मंजुळे सर आहे, त्यांचं थोडंसं वेगळं आहे, किंवा संजय जाधव सरांचं बघितलं, असं प्रत्येक डिरेक्टर वाईज बदलतं. पण ह्या सगळं दाढी असावी की नसावी, केस किती असावेत, मग कशी तब्येत असावी, ह्याचे सगळे रेफरन्स हे रिअल लाईफ मधले असतात. म्हणजे प्रत्येक रेफरन्स रिअल लाईफ मधले असतात. हे रिअल लाईफचं मला त्याच्यामुळे ते मग तसं, आणि त्यातली त्यात शक्यतो स्क्रीनवर दिसणार, त्यामुळे अट्रॅक्टिव्ह वाटावं आणि ते रिअलिस्टिक वाटावं, हे रेफरन्स. क्राईम पेट्रोल पासनं मला असं वाटायला लागलंय की हे अजिबात स्क्रिप्टेड वाटत नाही. आणि मला वाटतं आजकाल असंच जमाना आलाय की तुम्ही ते कुठेही स्क्रिप्टेड नाही वाटलं पाहिजे, ते कधी ओव्हरवेल्मिंग नाही झालं पाहिजे ऑडियन्ससाठी, ते असं आपल्यातलं वाटलं पाहिजे, 100% सिनेमातला माणूस, की मग आपण रिलेट करू शकतो. कारण तुम्ही लार्जर दॅन लाईफ गोष्टी इतकी वर्ष बघतातच ना, बरोबर. त्यामुळे त्याच्या काय आपण पुढे येणार. त्यामुळे लोकांना तर जास्तीत जास्त रिअल बघायला आवडतं, कारण 2 गोष्टी आहेत. एक तर सगळेच लोक शिकलेले आहेत, सगळेच लोक साक्षर आहेत, आणि आपण बाहेरच्या फिल्म्स पण खूप बघतो, बरोबर. आणि नॅचरल गोष्ट म्हणजे सिम्प्लिसिटी इज ब्युटी अशी एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे जेवढं नॅचरल, म्हणजे जे मला माझ्या रोजच्या बघण्यातलं, पाहण्यातलं, माझ्या जगण्यातलं ज्याच्यात उतरलेला असेल, जो अनुभव जो असेल, तर ते मला बघायला जास्त आवडतं. पण साऊथच्या बाबतीत असं आहे का? नाही, साऊथच्या बाबतीत तसं नाही. ते थोडंसं लार्जर दॅन लाईफच अजून आहे. आणि मुळात साऊथ मधल्या लोकांची मेंटॅलिटी, प्रोटॅगनिस्ट किंवा जो लीड असतो, आता पुष्पा, तो आपल्यातला वाटतो, पण तो जे करतो ते लार्जर दॅन लाईफ असतं. कारण त्यांच्यासाठी कसं, त्यांचं कॉमन मॅन हिरो आहे, आणि कॉमन मॅन म्हणजे तुम्ही जे माझ्या आयुष्यात करू शकत नाही ते त्यांचा हिरो करतो. म्हणजे माझ्या मनातले डिझायर, म्हणजे आज तुला वाटतं ना यार मी काय आता ऍक्टिव्हवर येते, मी असं मस्त मर्सिडीज मधनं आलं पाहिजे, मर्सिडीज मधनं उतरलं पाहिजे, हे सगळं आपल्याला वाटतं ना. म्हणजे मी स्कूटी ते मर्सिडीज हा प्रवास आत्ता केला पाहिजे. किंवा समजा रस्त्यात कुणी तुला छेडलं किंवा तुला कुणी काय चिडली, तुला असं वाटतं ना उतरवून अशा 2 फाईटी मारा, उडून लादबीत घालावी त्याला एक, बरोबर. किंवा आपल्या समोर जर कोणी कोणाचं काय चोरलं, कोणी कोणाला मारत असलं, तर असं वाटतं ना जावं काठीने मारावं. पण हे आपण करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला शक्तिमान व्हावं लागेल. ते होऊ शकत नाही, पण मग त्यांचे हिरो तसं करतात, आणि मग ते लोक त्यांना त्याच्यात बघतात, आणि ते तिकडचं मुळातच लोकांची मेंटॅलिटी अग्रेसिव्ह आहे, त्यामुळे त्यांना ती फायटिंग बघायला आवडते. म्हणजे ज्या पिक्चरमध्ये फायटिंग नाही त्यांच्यासाठी तो पिक्चर नाही. देव असतो तो, पिक्चर मधला हिरो देव असतो. आणि आपण जे म्हणतो साऊथ इंडस्ट्री खूप चालते, खूप, कारण तिकडचं त्या खरं प्रेक्षकांमुळे सगळं,
कारण ती लोक ठरून बघतात. तिकडे सिनेमा बघणं हा त्यांच्या लाईफच्या रुटीनचा भाग आहे. जसं देवळात जाणं अन्न आहे, वस्त्र जसं पेपर वाचणं आहे, अन्न वस्त्र निवारा आणि सिनेमा, किंवा मित्रांना भेटणं आहे, सणवार साजरे करणं आहे, तसं पिक्चर बघणं हे त्यांच्या लाईफचा भाग आहेच. प्रेम आहे त्यांचं पिक्चर. पर्सनॅलिटीचं होतं ना की बाकासूर पाहिजे आणि तो 6 फूट आहे आणि त्याच्या मागं लोक पळतायत आणि तो हे होतोय आणि मागं वळला की त्याला घाबरतायत, तर मला ते पाहिजे असं सर म्हटले. ती पर्सनॅलिटी पाहिजे आणि तो बाकासूर वाटला पाहिजे नावाप्रमाणे असं. तर मग मी सरांना म्हटलं सर, म्हणजे मी त्यावेळी आसपासच्या थोड्या काही बाई लोकांचा पण अभ्यास केला, तर बरेचसे गुंडे 5'5", 5'7", 5'8", 5'9" वरती नव्हते. आणि मी म्हटलं सर, आपण त्याला म्हणजे बॉडीनी बाकासूर दाखवण्यापेक्षा आपण त्याला वृत्तीने बाकासूर दाखवू असं म्हटलं. आणि तो हे डेंजर वाटेल की यार हे आहे एवढूसच 5'8", 5'9" आणि ह्याला घाबरतायत सगळे, हा मागे वळला की मागे थांबतायत गपचूप सगळे, म्हणजे सगळ्यांची फाटतीये, हे जास्त डेंजर वाटेल म्हणलं बघायला. आणि म्हणजे ओमनी त्यांनी तेवढं कन्व्हिक्शन त्याच्यात आणलं. म्हणजे त्यांनी दयाचा कान चावल्याचा सीन बघितला आपण. दयाची पर्सनॅलिटी जास्त आहे त्याच्यापेक्षा, पण तरी तो ज्या ॲग्रेशननी जातो, त्याला मारतो, कान चावतो, किंवा बाकीचे काही मर्डर्स करतो, बाकीच्यांना मारतो, तर ते वृत्ती दिसते बाकासूरची आणि ती जास्त अंगावर अप्रोच होतो. आणि मेन डायलॉग्स बोलण्याची स्टाईल नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला ही वाटते की डिरेक्टरनी सुद्धा हे मान्य करणं, म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीतरी एक सेट असतं ना. आणि एवढा मोठा माणूस त्यांनी म्हणजे ऍक्च्युली त्यांच्याकडे ना, म्हणजे ते जेवढे अग्रेसिव्ह आहेत आणि जेवढे हे आहेत ना, तर तेवढे ना लोकांना म्हणजे असं आपल्याला वाटतं की हा कोणाचंच ऐकणार नाही, देवाचं पण नाहीच ऐकणार, पण त्यांच्यात ना तो ऍक्सेप्टन्स आहे. म्हणजे खरंच जर तुम्ही त्यांना लॉजिकली सांगितलं, लॉजिकल आणि चांगली गोष्ट सांगितली ना, ते मोठ्या मनाने ते मान्य करतात. आणि बरं नुसतं मान्य करत नाहीत, ते नंतर सांगतात की ह्यानी केलंय. ह्याच्यामुळे म्हणजे मला नाही वाटत की मराठीतला कुठला कास्टिंग डिरेक्टर एवढा फेमस झालाय की ज्याचं प्रत्येक चॅनलवरच्या इंटरव्ह्यू मध्ये हिरोनी नाव घेतलं, डिरेक्टरनी नाव, म्हणजे ते ह्या लोकांचं मोठं म्हणजे प्रवीण सरांचा व्हायला 100% व्हायला. कारण नाही तर कास्टिंग डिरेक्टर हा खूप थँकलेस जॉब आहे. खरी गोष्ट आहे, टू मच थँकलेस. कास्टिंग डिरेक्टर्स मुळात आहेत ना, खूप आहेत. म्हणजे हिंदीत तर खूप आहेत, मराठीत त्या मानाने आता मागच्या 10-15 वर्षात जास्त सुरू झाले. पण हिंदीत म्हणजे सगळ्यात खतरनाक मुकेश छाबरा, म्हणजे मला चेष्टेनी आमचा पिट्यादा वगैरे म्हणतात की मराठीचा मुकेश छाबरा आहेत. त्यानंतर नवरत्न मेहता आहे, अभिषेक बॅनर्जी आहे, असे कित्येक. म्हणजे नाही, हिंदीत मला वाटतं की आहेत. मराठीत काय होतं माहितीये, म्हणजे मी हा प्रश्न अशासाठी विचारला की ते नाही का, म्हणजे आता गाणारे असतात, गाणारे म्हणण्यापेक्षा कोरस देणारे जे असतात, तर परवाच कोणाचं तरी डिस्कशन असं चालू होतं, त्याच्यामधनं हे आलं होतं की त्या कोरस देणाऱ्यांची नावं सुद्धा, म्हणजे आता मी जर का कोरस गाणारी असेल तर मैथिली कोरस असं सेव्ह असतं मोबाईलमध्ये, त्यामुळे त्या व्यक्तीला हा लीड गाऊ शकतो याच्याकडे बघितलं नाही जात, अप्रोचच नाही वाटत. हा, सो असं ऍक्टर्सच्या बाबतीत घडतं 100% होतं असं ऍक्टर्सच्या बाबतीत. ओके. जसं की ओम बुतकरच्या बाबतीत पण होतं. कुणाला असं वाटलंच नव्हतं ना त्याच्या आधी, म्हणजे ऍक्टर होऊ शकतो पण हा हिरो आणि भाई डॉनचा रोल करू शकेल आणि इतका डेंजर रोल करू शकेल. पण मग याला कास्टिंग डिरेक्टरची नजर लागते ह्याला, आणि डिरेक्टर्सचं ते ऍक्सेप्टन्स लागतो आणि डिरेक्टरनी पण तो विश्वास ठेवला पाहिजे. कारण शेवटी माझ्याकडे सजेस्ट करणं आहे, ते घ्यायचं की नाही डिरेक्टरचा कॉल आहे. म्हणजे ते त्यांचा तो मोठेपणा आहे. आणि मी हे का माझा अप्रोच असं झाला ते पण सांगतो मी. म्हणजे मी तुम्हाला ज्या सिनेमाचे रेफरन्स दिले, गँग ऑफ वासेपुर, प्लस मी आणखीन कहाणी सिनेमाचं पण बघितलेलं. कहाणी सिनेमामध्ये आपण नवाजुद्दीन सिद्दीकीला तो ऑफिसर दाखवलेला आहे. म्हणजे तशी काही पर्सनॅलिटी नव्हती ना की दहशत वाटेल असं ऑफिसर नाही, मला वाटतं. पण ते कास्टिंग डिरेक्टरनी विश्वास ठेवला, त्यांनी दाखवलं. म्हणलं, आणि मला पहिल्यापासून असं म्हणजे माझं एक थॉट आहे, जे मार्केटमध्ये नाही येत ते मार्केटमध्ये आणायचं. म्हणजे 0च्या पुढे 10 लिहायचं, 99च्या मध्ये 1 ऍड करण्यापेक्षा, 90 मध्ये 10 ऍड करण्यापेक्षा 0च्या पुढे 10 लिहायचं. म्हणजे काहीतरी तर वेगळं झालं पाहिजे. खरी गोष्ट आहे. नाही तर पॅटर्न, आणि आपण जे बघितलं जे वेगळं होतं तेच हिट होतं.
कुठलंही फॉर्म्युला, कुठलंही सूत्र, कुठलाही पॅटर्न हा एक ठराविक काळापर्यंत हिट होतो. बरोबर. कास्टिंग आणि हे सगळं आणि कास्टिंग डिरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप थँकलेस जॉब आहे. म्हणजे हे लोकांना कुठनं शोधतात. म्हणजे खूप लोक स्वतःहून अप्रोच होतात, पण खूप लोकांना आम्ही शोधतो. असं अप्रोच होणारे काही असे मजेशीर किस्से? अरे खूप मजेशीर किस्से आहेत. मला खूप आवडेल खूप मजेशीर किस्से आहेत. म्हणजे लोक मला म्हणतात सर तुम्हाला भेटायचंय मला काही करून, आणि मी तुमचा लय मोठा फॅन आहे. असं म्हणजे मागचे आता तर ठीक आहे, मी थोडी ऍक्टिंग केल्यामुळे असं थोडं म्हणू शकतो काम आवडले, फॅन आहे. तू माझा फॅन व्हायला मी असं काहीच नाही केलं रे, माझ्या घरचे पण माझे फॅन नाही. मग त्याचं असं मला करायचं. हा नाही सर, म्हणजे मी बघितलं तुम्ही भारी कास्टिंग करता, तुम्ही हे करता, असं तसं हे ते असं तसं, मग मला तुम्हाला एकदा भेटायचंय असं तसं. तू काय करायचं तुला? नाही फक्त सर तुम्हाला भेटायचंय आणि मिळेल ते काम करायचं तुमच्याकडे. मी म्हणतो की, आणि असं होतं माझं की यार इतकं कोणीतरी आपल्याला फोन करते भेटण्यासाठी, तर आपण भेटूया. तुम्ही नाही म्हणत नाही. कारण मी आता खूप मोठ्या लोकांचं बघितलं, म्हणजे महेश मांजरेकर सर असतील, प्रवीण सर स्वतः प्रत्येक येणाऱ्या स्ट्रगलरचा फोन उचलतात. हा म्हणजे किती बिझी असले तरी, नसले तरी मिस कॉलला रिटर्न कॉल करतात, विचारतात कोण आहे काय, आणि त्याला बोलतात 2 मिनिटं. तर म्हणलं यार आपण तर हम किस झाड की पत्ती आहे, तर म्हणलं आपण पण भेटूया. आणि काय त्याच्यातनंच कदाचित खूप काही काही चांगली माणसं भेटतात आयुष्यात, आणि मला पण भेटली आहेत खूप चांगली तशी माणसं. तर मग मी त्यांना भेटतो आणि ऍटलिस्ट मग जे मला वाटतात चांगलेत त्यांना मी सांगतो की अरे भाई तू कर, आणि जे वाटतात की काही नाही त्यांना मी प्रेमाने सांगतो की भाई तू काय करू नको. ही प्रोसेस झाली. मला मजेशीर किस्सा. मजेशीर किस्सा तर काही नाही, एक भेटला की मला काही करून करायचंय असं तसं, आता मला भेटला आणि मी त्याला म्हणलं ठीक आहे भेटूया आपण. मी शक्यतो आधी डायरेक्ट भेटायचो, पण आता काय करतो त्याला म्हणतो की ठीक आहे मी तुला एक स्क्रिप्ट पाठवतो, मला ऑडिशन पाठव किंवा तू केलेली मला कामं पाठव. मग तो मग मी त्याला फोन सांग, मग त्यांना मी म्हणतो की तुम्ही हे पाठवा मला की व्हिडिओ पाठवा. तो लोक खूप भयंकर व्हिडिओ पाठवतात गॅदरिंग मधले, त्याच्यानंतर कुठले तरी रील पाठवतात म्युझिकवाले. आता इन्स्टाला मला प्रत्येक वाटतं रील केला म्हणजे झालं. म्हणजे अरे मी त्याला म्हणतो की यार भाई त्यांनी केली आहे ती ऍक्टिंग, तू फक्त दाखवतोय मला. ते पाठवतात, मग काहीतरी व्हिडिओज करून पाठवतात. मग मी जे वाटतं तुम्ही मला ठीक आहे, आणि वाटतं की हा लईच डेंजर आहे, की मग त्याला ना एक अवघड स्क्रिप्ट पाठवतो. लईच डेंजर म्हणजे खूप फोन करतात ते. खूप फोन म्हणजे त्यांना वेळेचं भानच नसतं, आणि ते म्हणजे असं करतात की आपल्या नावाचं तपश्चर्या करायला बसलेत, इतके लेवलनी फोन करून इरिटेट करतात. मग 4 ठिकाणच्या ओळखी सांगतात, मग त्यांना स्क्रिप्ट पाठवायची. मग त्यांचं मग ते ऑडिशन मध्ये तिथंच कळतं की भाई नाही, मग नाही भेटायचं. एक जण तर एकदा 5 किलो द्राक्षच घेऊन भेटायला म्हणलं सर तुम्हाला भेटायचं. म्हणलं कशाला? नाही सर गावाकडची द्राक्ष आणली तुम्हाला द्यायची. पण म्हणजे सिनेमात काम द्या असं सांगत नाही, नंतर सांग. पहिल्या भेटीत सांगा, भेटीत नाहीत सांगा, फोनवर पण नाहीत सांगत. सर नका देऊ काम, तुम्हाला भेटायचं सर. 5 किलो द्राक्षच घेऊन आला तो. म्हटलं अरे काय करू, मला बसावं लागेल चौकात आता विकायला. 5 किलो द्राक्ष. आणि त्यांनी कसं आणलं, तुम्हाला कुठलं फळ आवडतं म्हणला. आता द्राक्षाचा सीझन होता, द्राक्ष आवडतं. बापरे. आणि असे खूप लोक खतरनाक. मग काही लोक सर जेवायला जायचं आपल्याला जेवायला जायचं मस्त मटण हे आपल्याला जेवायला जायचे म्हणणारे लोक सगळ्यात डेंजर. डिनर डिप्लोमसी. तुम्हालाच बिल भरायला नाही बिल नाही एकदा असं झालं मलाच बिल भरायला लागलं त्यांनी. पण त्यांनी खूपच मागे लागले आणि मला पण काही वाटलं नाही तसं त्याचं, कारण त्याची बिचारायचं म्हणजे तशी नव्हती त्याची कॅपॅसिटी. पण मग कास्ट केलेली लोक पण म्हणतात की सर तुम्ही मला कास्ट केलं खूप थँक्यू, आणि आपल्याला एकदा जेवायला जायचे आपल्याला. मी म्हणलं यार रोज जर लोकांना जेवायला गेलो तर म्हणजे आपलं पोट जेवढी आपली उंची तेवढ्या लांबीचं आपलं पोट. हे जेवायला सर तुम्हाला पार्टी द्यायची, सर आपल्याला जेवायला जायचं, हे सगळ्यात डेंजर. आणि सर मी तुमचा लय मोठा फॅन आहे, हे तर नेक्स्ट लेवल डेंजर. आणि सर मी काही करायला तयार आहे, हे तर आणखीन डेंजर. म्हणजे कित्येक मुलं पण अशी हे करतात ना, नाही सर भेटायचं सर प्लीज, मी ना लय भारी ऍक्टिंग केली, सगळ्यांना लय आवडतो, आमच्या ह्यातनं माझे लय फॅन आहेत. काही मुलं तर असे डान्सचे व्हिडिओ पाठवतात मला, ज्याच्यात बीट पण नसतो डान्सचा, पण हे सगळं मी बघतो.
म्हणजे जेन्युइन वाटतात मला, चांगलं वाटतात त्यांना मी भेटतो स्पेशली. मला माहिती की हे कुछ नाही कर पाएगा, तरी मी त्यांना भेटतो. मी त्यांना सांगतो की भाई हे तुला शक्य नाही, असं असं आहे, आणि तुला करायचं असेल तर बाबा तुला हे सगळं करायला लागेल, आणि हे केल्यानंतर जर स्वतःहून तुला कोणी म्हणलं की रे तू भारी काम करतो, तर तू ह्याचा विचार कर बाबा. आणि सगळं सांगतो. इव्हन मी लोकांना हे पण सांगतो की कुठलंही वर्कशॉप करताना आधी म्हणून मी मला फोन करा, कारण खूप आपण बघतो ऍक्टिंगच्या वर्कशॉपच्या नावाखाली खूप पैसे लुटतात लोक. तर ते मी भेटतो. म्हणजे माझ्या दिवसातला रोज 1 तास असा असतो की मी नवीन लोकांना भेटतो. म्हणजे कोणाला मला भेटायचंय काही कामानिमित्त ऍक्टिंग. म्हणजे तुम्ही ठरवलंय? मी ठरवलंय, हे ठरवलं 1 तास रोजचा द्यायचा कंपल्सरी नवीन लोकांना, कारण त्याच्यात कित्येक चांगली लोक पण मिळतात आपल्याला. आणि मग तुम्ही लोकांना, आणि जी म्हणजे मिसगाईड होत नाहीत, मग वेळीच लोकांना कळतं की हे नाही आपलं. आणि शेवटी प्रत्येकाला आपला आपला रस्ता मिळतोच, पण काहीतरी तर असं लागतं. आणि शेवटी मी हे सांगणार कोण नाही ना की तू काहीच करू शकत नाही. आणि सुरुवातीला मला पण लोक अशी म्हणलेत की तू काहीच करू शकत नाही, तू जॉब कर. त्यामुळे ह्या क्षेत्रात कोणी कधीही मोठं होऊ शकतं, कोणी कधीही प्रूव्ह होऊ शकतं. पण आपण त्याला मोटिवेट करायचं आणि त्याला वास्तवाचं भान द्यायचं. जे की तुम्ही म्हणालात की क्षेत्रात काही होऊ शकतं, अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे आज इथे कॅमेऱ्याच्या मागे बसलेला, खाली बसलेला माणूस उद्या सुपरस्टार होऊ शकतो. आपण बघितलंय. बरोबर. म्हणजे कित्येक लोक अशी बघितलेच आहेत ना, रजनीकांत सर, अक्षय कुमार. तुमचं लग्न कसं जमलं? म्हणजे बायकोला कास्ट केलं कुठे? बायकोला कास्ट केलं, सगळं शेवटी देवावर सोडलेलं. हो का? आता काय झालेलं सांगतो मी. आधी लव्ह मॅरेज करणार होतो, तर ते काय मॅनेज झालं नाही. म्हणजे लव्हचं अरेंज नाही झालं, मग अरेंज मध्येच लव्ह करून टाकलं. तर मी लॉकडाऊन नंतर मी मुली बघायला सुरुवात केली. म्हणजे लॉकडाऊनच्या जस्ट 6 महिने आधी. आणि मला असं वाटायचं की कधी लग्न करायचं, आपणच अजून सेटल नाही, आपल्याच करिअरची काही गॅरंटी नाही, अजून एक जबाबदारी कशाला घ्या, आणि आपण लाईफमध्ये काय कॉम्प्रोमाइज करायचं नाही करिअरसाठी. म्हणजे म्हणजे आयुष्यावर ब्रह्मचारी राहू, पण आधी करिअर करू, अशा झोनमध्ये मी होतो. पण नंतर एका पॉईंट नंतर सगळे घरचे आपल्याला खूप इमोशनल ब्लॅकमेल करतात, आणि नंतर असं वाटतं की यार ठीक आहे, आता एवढी इच्छा आहे तर करूयात. मग मुली बघायला सुरुवात केली, तर प्रत्येक ठिकाणी रिजेक्शन यायचं. म्हणजे एक जण आमच्या घरी आली बघायला मला, ते माझ्या शेजारी बसले पण माझ्याकडे बघितलं नाही, असं इकडे बघितलंच नाही त्यांनी लेफ्ट साईडला. तर मला खूप इन्सल्टिंग झालं, कारण त्यांना कोणीतरी सांगितलं की चांगला मुलगा आहे, चांगली नोकरी करतो असं, आणि ते आल्यावर त्यांना कळलं की हा B.Com झालेला आहे आणि जर्नलिझम झालेला आहे. इथं पण त्यांना एवढा प्रॉब्लेम नव्हता, फिल्म इंडस्ट्रीत हे कळल्यावर प्रॉब्लेम होता. मग आमच्या ते काकांनी त्यांना मस्त जेवण बिवण केलं, कारण आपल्याकडे एक मराठी याच्यामध्ये पद्धत आहेच ना की घरी पाहुणा आला की त्याला जेवल्याशिवाय पाठवायचं नाही. ते सगळं केलं आणि त्यांनी बघितलं, मला लय वाईट वाटलं. मग त्याला ते एक मध्यस्थी त्यांनी विचारलं, काय काय अडचण वाटतं? नाही, शिक्षणच मॅच होत नाही ना पोरीचं, आमच्या पोरीची MSc झाली, ती जॉबला लागेल, ह्यांचं काय खरंय. मला इतकं त्या दिवशी इन्सल्टिंग वाटलं. तुमच्या समोरच बोलले? माझ्या समोरच बोलले ते. आणि तोपर्यंत मी मुळशी पॅटर्न वगैरे करून झालता, तरी पण म्हणजे पैसे पण कमवत होतो व्यवस्थित वगैरे. मला म्हणलं एक दिवस ह्या माणसाला कळलं पाहिजे आपण कोण आहे ते. आणि असे खूप म्हणजे मग खूप लोक बायोडाटा बघायचे आणि रिप्लाय नाही करायचे, फोटोज मागवायचे. म्हणजे किती वेळा लोक म्हणायचे की यार ह्याला काही फिक्स जॉब नाही, हा काही पैसे कमवत असेल की नाही, असं खूप लोकांचं व्हायचं. म्हणून मी नंतर प्रूफ म्हणून मध्यस्थी लोकांना अकाउंट स्टेटमेंट पाठवायला लागलो की बाबा हे बघा अकाउंट स्टेटमेंट बँकेचं. बापरे. मग त्याच्यावर पण काम होईना. मग 2-3 महिने मी म्हणलं यार ITRच पाठवायचे आता. मग मी ITR पाठवायला लागलो, इन्कम टॅक्स रिटर्न जे फिल केले त्याचं हे पाठवायला लागलो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, आणि तो जो फॉर्म भरलेला असतो ITR फिलचा तो पाठवायला लागलो सगळा. मी म्हणत अरे हे तर म्हणजे स्टेटमेंट पण ठीक आहे, पण हे तर काय कुणी खोटं नाही ना भरू शकत, हे तर पैसे कमवणाऱ्यालाच म्हणजे कमवणारच भरू शकतो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, कारण ते खूप इन्सल्टिंग वाटायचं. आणि मला पहिल्यापासून असं वाटतं की मी खूप मोठा माणूस होणार. नाही म्हणजे अजून संपलं नाही ना, तर त्यामुळे असं वाटतं इन्सल्ट नका करू यार प्लीज. म्हणजे माझं म्हणणं तुम्ही माझा स्वभाव नाही आवडला म्हणून मला नाही म्हणा, माझं दिसणं नाही आवडलं तर मला नाही म्हणा, स्वभाव नाही पटला, माझ्या काही गोष्टी नाहीत पटल्यात तर नाही म्हणा. यार मी जे करिअर आणि मी जे काम आहे माझं ते बघून तुम्ही मला नाही म्हणता. तेही नाही पटलं तरी सुद्धा तुम्ही नाही म्हणा, पण त्याला पण एक डिग्निटी ठेवा. रिजेक्ट विथ डिग्निटी, म्हणजे रिस्पॉन्सच करायचा नाही नंतर,
फोनच उचलायचे नाही. आपण Same कोणाला आहे. सांगू शकतो की नाही नाही जमू शकत. हम्म. तर ते खूप वाईट मला वाटायचं. आणि एका लेवलला मी असं होतो की आता नको करायला. बरं. म्हणजे नंतर ते एक लग्न ठरलं पण माझं, हम्म. पण ते मोडलं. कारण मुलीच्या मामाला वाटलं की हा फिल्म इंडस्ट्रीत ह्याच्या खिशात ₹1 नसेल म्हणला. आणि माझं झालं की अरे असं नाहीये, बघ भाऊ तू ITR बघ माझं. पण ते कसं खूप नाही पण अशा आडमुठी लोक ते काय अशा विश्वास ठेवत नाही. नात्याला काही अर्थच नाही अर्थच ना, नाही. की जिथे आणि आपल्याला मा- ITR दाखवावा आणि लागतो. माझं असं झालेलं की नाही भाई आता मी पण मग थोडंसं सेल्फ रिस्पेक्ट ठेवूया. आणि माझ्या कामावरनं नाही बोललं पाहिजे. माझ्यासाठी मेरा काम ही मेरा भगवान आहे, मेरा काम ही मेरी पहचान आहे. तर त्याच्यावरनं नको हे करायला. आणि यार फिल्म इंडस्ट्रीतली लोक चांगलंच काम करतात ना. म्हणजे लोकांना बाहेर एक काय वाटतं फिल्म इंडस्ट्रीतले म्हणजे व्यसनं करणारे, आयशी करणारे वाईट किंवा मानलं. वाईट वागणारे, असं लफडेबाज, खूप, असं हां. सगळं वाटतं. पण अरे मीच- असं नाही. जसं तुमची कॉर्पोरेट IT फील्ड आहे, जशी फील्ड आहे तशी आमची फील्ड आहे. फक्त आम्ही आमच्याबद्दल आम्ही जास्त एक्सपोज होतो. बरोबर. आमची लाईफस्टाईल जास्त दिसते दिसते. टीव्हीवर याच्यावर. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की त्याची मग त्यामुळे चर्चा पण होते. त्यामुळे असं वाटतं की नाही हे काहीतरी असं हम्म. काहीतरी तसं. मग ह्या हिरोनी 3 लग्न केली, त्यांनी 4. अरे असं नसते. प्रत्येकाची म्हणजे अशी काही न करणाऱ्याची पण आहेत ना यार. खरी गोष्ट. बरोबर. आणि आमच्या गल्लीत एक माणूस राहायचा, त्याचं छोटं हॉटेल होतं आणि कटिंगचं दुकान होतं. त्यांनी 6 लग्न केली राव. कळलं. तर ते तसं आहे ना. बरोबर. मग शेवटी मी देवावर सोडलं आणि म्हणलं आता न्यूट्रल राहायचं. म्हणजे तरी जी मी असं न्यूट्रल राहायचं. आणि मग एक माझ्या मावस बहिणीच्या सासरकडच्या लोकांनी एक स्थळ आणलं. त्यांनी थोडंसं सांगितलं त्यांना की पोरगा 1-2 लाख रुपये कमवतो, असं तसं. तर नंतर मग मुलगी मला भेटली. तिला मी सांगितलं मी एवढे तर कमवत नाही आणि हे बघ. आणि आपलं असं होतं की पहिल्यापासून सगळं क्लिअर पारदर्शी, म्हणजे सगळं आरपार चॅनल सगळं आरपार डायरेक्ट. म्हणलं हे बघ त्यांनी काय सांगितले मला माहित नाही, पण मी कमवतो एवढे पैसे. म्हणजे खरं तर मुलींनीच मला विचारलं किती कमवता. मी म्हणलं एवढे कमवतो, पण आमच्या क्षेत्रात असं आहे म्हटलं, काम असेल तर खूप काम, काम नसेल तर वर्ष काम नाही. तर हे तुला मी आत्ताच सांगतो, नाही तर तुला वाटेल की काय तुम्ही लग्न झाले कुठंच कामाला जात नाही, असं नको व्हायला. तर मी जे माझं आहे ते सगळं सांगितलं की माझी प्रायोरिटी कामाला थोडी असते, मी थोडं वाहवत जातो. आणि माझं आणि आधीचं पण सगळं हिस्ट्री, जॉग्राफी, हे सगळं तिला मी सांगितलेलं. सगळं झालं आणि मग ते आमचं घर बघायला आली. मग ते बघा, तर ते बघताना तिचे काका काय म्हटले असतील, मुलीचे थोरले काका, की म्हटले की काय नाही आपण ते असं करू हे करू. आणि अटी शर्ती ठेवत असतात ना खूप साऱ्या. तर ते म्हणले हे बघा शेवटी तुम्हाला फक्त व्यवस्थित सगळं करायला लागेल. कारण म्हणले आम्ही आमचा आंधळी डाव खेळतोय, म्हणजे आमच्या पोरीच्या आयुष्याचा जुगारच खेळतोय आम्ही, आम्हाला काहीच माहीत नाही ह्या क्षेत्राविषयी कसं असतं काय नाही असं. तर मी त्यावेळी त्यांना म्हणलं की जुगार जरी खेळताय असं वाटत असलं तरी ह्या जुगारात तुम्ही जिंकणार आहे लक्षात ठेवा, असं मी त्यांना सांगितलं. आणि मग ते लग्न जमलं फायनली. आणि लग्न जमलं मग झालं आणि आता 3 वर्ष झाली. वा, नाईस. आणि काय होतं अशा वेळेला मला वाटतं प्रेशर फक्त हे नसतं की घरचे किंवा जमत नाही, बाकीच्यांची होताना दिसतात. बाकीच्यांची होतं. आणि मला बाकीच्यांची होण्याचे पण प्रश्न होते. माझी आई खूप म्हणायची बघ तुझ्या बरोबर शाळेत होता त्याला 2 पोरं आहेत, 3 पोरं आहेत, तुझं अजून काहीच नाही, 30 वर्षांचा झालाय आणि असं तसं. आणि मी म्हणायचं यार माझ्या लाईफचं अल्टिमेट एम हे नाहीच आहे. लग्न करणं, मुलं होणं आणि सेटल होणं हे नाहीच आहे माझं एम. म्हणजे ते असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येकाने ते आता प्रत्येकाचा चॉईस आहे. म्हणजे मला जे करायचं ते आधी तर होऊ दे, पण फक्त तेच नाही, फक्त तेच तेवढंच करायचं म्हणजे झालं असं नाही. असं माझं होणार. आणि मला वाईट याचं वाटायचं की रिजेक्ट करतात मला. यायला मला एवढ्या मैत्रिणी आहेत, कुठली पोरगी एकदा बोलली की आपली फॅन होते, एवढ्या मैत्रिणी आहेत, इतके मित्र आहेत. म्हणजे ज्या पुण्यात मी आलेलो तेव्हा कोणी ओळखीचं नव्हतं घरचे सोडून. त्यामुळे आज माझे इतके शेकडो हजारो लोक ओळखीचे आहेत. आणि मला पोरी लग्न नाही म्हणतात यार. इथं आपण कास्टिंग करतो, पिक्चरचा हिरो आपण ठरवतो, हिरोईन आपण ठरवतो, एवढं सगळं करतो, प्रवीण सरांबरोबर असतो, एवढ्या लोकांबरोबर असतो. आणि यार आपल्याला लोक फोन करतात काहीतरी रोल असेल तर सांग मोठी मोठी, आणि नाही म्हणतात मला. आणि काय झाली पोरगी, म्हणजे ते तसं. आणि सेल्फ डाऊट यायचा डाऊट यायचा असेल. म्हणजे
त्या रिजेक्शनचा त्रास व्हायला लागलेला मला खूप. आणि मी ह्यावेळी ठरवलं की भाई झालं तर झालं, नाही तर झालं. भास्करच्यांना म्हणलं आता मला इन्सल्ट हे करू नका. आणि पहिल्यांदा कशी मला पसंती होती ना काहीतरी, की मला अशी पाहिजे तशी पाहिजे, ते सगळे एक एक खोडत 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 शेवटी असं की आता भाई एक पाहिजे आता बस. म्हणजे ते सगळंच हे होतं. आणि मी न्यूट्रल झालेलो, झालं तर झालं, नाही झालं. आणि ज्यावेळी न्यूट्रल झालो आणि लग्न झालं. असं कोणी होतं का सोबत, मित्र किंवा काय, की ज्यांच्याशी शेअर करू शकायचा ह्या सगळ्या गोष्टी? कारण हा एक ट्रॉमा आहे. हो, ट्रॉमा आहे, 100% ट्रॉमा आहे. म्हणजे नंतर तर प्रवीण सर मला म्हणायला लागलेले की सर बोललेत कित्येक मुलींच्या वडिलांशी, 2-3 मुलींच्या वडिलांशी, खूप भारी पोरगा आहे, टेन्शन घेऊ नका, आणि तुम्ही त्याच्या करिअरचं, नोकरीचं, पैसे पाण्याचं टेन्शन घेऊ नका. असं समजा मी त्याला दत्तक घेतलंय आणि मी सगळं बघेन. म्हणजे एवढं त्यांनी पण एफर्ट्स घेतले. मित्र होते, रूममेट होता माझा राम घाटमाडे, आणि त्याचं पण थोडं सेमच होतं, फक्त त्याचं म्हणजे समदुःखी होता. त्यामुळे पण त्याचा एक प्लस पॉईंट होता, तो इंजिनियर होता ना, आणि COEPचा इंजिनियर होता. त्याच्यामुळे ती एक डिग्री आहे ह्याचं लोकांना सिक्युरिटी. इथे तर जर्नलिझमला आणि इथे जर्नलिझम म्हणजे कळायचंच नाही निम्म्या लोकांना काही. आणि त्यांचं म्हणणं पत्रकार आहे मग का नाही करत पत्रकारिता, असं व्हायचं त्यांचं. BCom मग काहीच नाही, असं ते खूप व्हायचं त्यांचं. आणि इंजिनिअरची डिग्री म्हणजे मला घरचे म्हणायचे काय तुला सांगत होतो शिक इंजिनियर हो, झालं असतं तर बघ बरं, आता लग्न तरी जमलं असतं. नंतर तर माझ्या आई म्हणले तर MBA ला ऍडमिशन घे, मी भरते पैसे, डिग्री तरी. मी काय करू डिग्री घेऊ, निदान आईच्या अपेक्षा वाढल्या. जेसीबी नाही, जेसीबी नंतर लॉकडाऊन मध्ये जेसीबी. अच्छा, म्हणजे सगळ्यात शेवटचा टप्पा हा जेसीबी होता. म्हणजे कमी झाल्या, उलट कमी झाले. पण शिपाई रिक्षापासून डीएड पण अपेक्षा होती, तिथनं MBA करा. पण ते नशिबाने काय करायचं. आता कसं वाटतंय या टप्प्यावर येऊन? या टप्प्यावर भारी वाटते. एक पिक्चर केला नावावर लिहिलेले 2 पिक्चर झाले. आता पाईपलाईन मध्ये एक आहे. असं छान वाटतंय. पण मला असं वाटतं की अजून म्हणजे असं वाटतं की अजून आपण काहीच नाही. म्हणजे जसं मी म्हणलं तसं की ह्या सगळ्या लोकांसमोर, ह्या सगळ्या लोकांमध्ये यू आर द नो वन, हे आयुष्यभर आपल्याला प्रूव्ह करतच राहावं लागतं. म्हणजे इकडे असं आहे की तुमचा एक पिक्चर नाही चालला किंवा एक वाईट झाला तर आधीच लक्षात नाही राहत, ते लक्षात राहतं. त्यामुळे इथे म्हणजे हे क्षेत्र असं आहे की तुमच्या आजला जास्त महत्व आहे. आज आत्ता काय आहे त्याला किंमत आहे. खरी गोष्ट आहे. त्यामुळे भारी तर वाटतच आहे छान की स्ट्रगल थोडं संपलंय, पण वेगळा स्ट्रगल चालू आहे. आता हे स्ट्रगल सुरू आहे की आता कन्सिस्टंट राहायचंय, कन्सिस्टंट, लोकांना ते आवडलं पाहिजे, हे मेन स्ट्रगल आहे. आणि अजून खूप मोठं व्हायचं हे स्वप्न आहे. आता काहीच नाही, म्हणजे असं अजून पण मला असं वाटतं मी शून्यच आहे. नाही, तुमच्या मागे लागलेत. आधी लय लागलेले. थँक्यू सो मच सर, खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. असं कुठेच म्हणजे मी मगाशीच त्यांना, आमचा ब्रेक चालू होता आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की ही इंडस्ट्री एक मृगजळ वाटते सामान्य माणसाला, किंवा खूप वेगळ्या ग्रहावरची लोक वाटतात लिटरली कितीतरी वेळा, की आपल्याला असं कोणाला सेलिब्रिटी माणसाला बघितलं तरी असं काटा उभा राहतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच्यावर सेल्फी काढायचा आहे, आणि धगधग असते ती मनामध्ये आपल्या. पण जेव्हा विनोद सरांशी बोलणं होतं किंवा गप्पा होता तेव्हा कधीच असं वाटत नाही की अरे हा खूप मोठा माणूस आहे, म्हणजे ते असून वाटत नाही. त्यांच्या बोलण्यातनं ते कायम डाऊन टू अर्थ इतके आहेत, किंवा ते असे स्टिकिंग टू युअर रूट्स, हे सगळ्या म्हणी त्यांना अगदी लागू होतात. आणि इतकं म्हणजे अशी ती इंडस्ट्री जवळ आल्यासारखं वाटतं. असं वाटतं की अरे हां, ही आपल्यातलीच माणसं आहेत, ही आपल्यासारखीच आहेत, हे फिलिंग येतं. आणि आज तर म्हणजे मला त्यांच्याशी खूप मोकळेपणाने गप्पा मारता आल्या आहेत. सो हा वेगळा अनुभव होता एक माझ्यासाठी. खूप नवीन नवीन गोष्टी कळल्या एकतर, की कसं टिकून राहायला पाहिजे, कसं ब्रेक न घेता काम करायला पाहिजे, तेव्हा ब्रेक मिळतो. किंवा असे सिनेमे जे खूप हिट झालेत आणि त्याची काही किस्से त्यांनी आपल्याला सांगितले, जसं की धर्मवीर असो किंवा मुळशी पॅटर्न असो. तर इतकं शिकायला मिळालं आहे मला स्वतःला. असं खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि येस,
आय होप तुम्हाला पण वाटलं. नाही मला खूप खूप भारी वाटलं. म्हणजे असा माझा एकट्याचा स्पेशल असा इंटरव्ह्यू झाला आणि ते पण आरपार सारख्या चॅनलवर झाला. म्हणजे आणि ज्या रीतीने आत्ता चॅनल ग्रो होतोय ते खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि खूप मजा आली. तेवढं आता काय ते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा असं म्हणा, म्हणजे मग आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता मी पण आलो या चॅनलवर आणि लवकरच मी येणार आहे या चॅनलवर आणि येत राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण म्हणजे ह्या चॅनलचे सबस्क्रायबर ज्या रेटनी वाढत आहेत त्या रेटनी लवकरच मिलियन्समध्ये जाणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल खाली व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन तर तुम्हाला ह्या चॅनलवर सगळे मोठेच लोक दिसतील, सगळे एकदम भारी भारी लोक दिसतील आणि भारी भारी व्हिडिओज दिसतील. त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात आनंद लुटायचा असेल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा आरपार.